75 वर्ष पूर्ण होऊन गेली. त्याही नंतर आजवर कित्येक विद्यार्थ्यांना नव्हे ज्यांची वय वर्ष 50च्या पुढे आज आहेत त्यांनाही या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल माहीत नाही. हे खरं म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि त्याच दृष्टिकोनातून आज एका वेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे. भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा. यासाठी या मंचावर उपस्थित आदरणीय माननीय डॉक्टर मनोहर चास्कर सर, माननीय प्राचार्य अनंत पांडे, श्री प्रशांत पेशकार सर, माननीय डॉक्टर रघुनाथ होळंबे, माननीय श्री माणिकराव भोसले आणि त्याचबरोबर संयोजन समितीतील डॉक्टर गीताताई लाटकर यांना मी विनंती करते त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर डॉक्टर दीपक बच्चेवार आणि डॉक्टर यशवंत जोशी. सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर यांचे संयोजन समितीच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. या निमित्तानं भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन आणि जन्म त्रिशताब्दी ज्यांची साजरी करतोय आपण ते हे वर्ष अहिल्यादेवी होळकरांचं, त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या निमित्ताने करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करीन की त्यांनी प्रथम दीप प्रज्वलन करावं आणि त्यानंतर प्रतिमा पूजन करावं. आदरणीय कुलगुरू पांडे सर, पेशकार सर, होळंबे सर, भोसले सर, गीताताई, यशवंतजी आणि दीपकजी बच्चेवार. दीप प्रज्वलन. दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पापं संध्यादीपं नमोस्तुते. अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति इष्टदर्शनम इष्टान्नम शत्रुणांच पराभवम मूले तो ब्रह्मरूपाय मध्येश भक्त. म्हणून भारतीय अध्यात्मवाद हा क्रांतिकारकांच्या अध्यात्मवादाशिवाय वेगळा असू शकत नाही. आणि म्हणून ही प्रेरणा आमच्या संस्कृतीची, आमच्या परंपरेची, भारतीय ज्ञानाची, भारतीय परंपरेची. याच सोबत मी यानंतर विनंती करते सौ अंजली दीक्षित यांना, त्यांनी शब्दसुमनांनी या कार्यक्रमाचा आरंभ करावा. मी थोडीशी पूर्वपीठिका मुद्दाम सांगेन. उस्मानिया विद्यापीठामध्ये झेंडा रोवल्यानंतर एका देशभक्ताला उत्स्फूर्तपणे प्रस्फुरित झालेले तत्क्षणीचे शब्द काय असावेत हा विचार केला तर ऐकून अंगावरती काटा येतो. काय शब्द होते ऐकूया. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हॅलो. झेंडा
त्याच्यावरी जा सूर्यही नामावळे, सूर्यही नामावळे. अंजनीच्या या सुताने आज त्याला ग्रासिले. रोविला मी मीच झेंडा रोविला. भारताच्या बांधवानो गोजिरी माझी मुले. भारताच्या बांधवानो गोजिरी माझी मुले. पोरकी होणार आता, पोरकी होणार आता. रम्य उद्याने फुले. रोविला मी मीच झेंडा रोविला. पूजिले काढून कुंकू तीच माझी सती. पूजिले काढून कुंकू तीच माझी सती. पूजत्या निरांजनाची, पूजत्या निरांजनाची. ज्योत ठेवा जागती, ज्योत ठेवा जागती. ज्योत ठेवा जागती. रोविला मी मीच झेंडा रोविला. मृत्यू या देहात माझ्या एक आशा अंतरी, एक आशा अंतरी. फडकवा झेंडा तिरंगी माझी या अस्थिवरी. रोविला मी मीच झेंडा रोविला. मीच झेंडा रोविला. मीच झेंडा रोविला. हैदराबाद संस्थानामध्ये 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 1948 या कालावधीमध्ये झेंडा दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं. आणि त्यावेळेला उस्मानिया विद्यापीठामध्ये ग्रंथालयाच्या इमारतीवर ग्रंथालय प्रमुख म्हणून काम करत असलेले, ज्या ग्रंथाचं प्रकाशन आहे त्या ग्रंथाचे लेखक त्यांचे आजोबा श्रीकृष्ण मुकुंद उजळमकर यांनी तिरंगा फडकवला. आणि त्यांना तत्काळ जी कविता सुचली ती ही: रोविला मी मीच झेंडा रोविला. द्या सुळी फासावरी ही मीच झेंडा रोविला. शेवट इतका अप्रतिम आहे: मर्त्य या देहात माझ्या एक आशा अंतरी. मर्त्य या देहात माझ्या एक आशा अंतरी. फडकवा झेंडा तिरंगी माझी या अस्थिवरी. रोविला
मीच झेंडा रोविला. शब्द ऐकले तरी अंगावरती काटा येतो. काय मनोभूमिका असेल, काय परिस्थिती होती. आणि या सगळ्याला तोंड देत ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आमचा देश दुसऱ्यांदा स्वतंत्र केला, नव्हे दुसरा पाकिस्तान मध्यभागामध्ये उभा राहत असताना तो पाकिस्तान नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, अशा अनेक वीरांना खरं म्हणजे ही आजची आमची श्रद्धांजली आहे. कितीतरी अनाम लोक आहेत आणि त्यापैकी फक्त बोटावर मोजण्या इतके लोक जे लेखकाच्या परिचयाचे आहेत. प्रवीण सरदेशमुख त्यांनी त्यांची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मी खरंच मुद्दाम या ठिकाणी नमूद करते, 75 वर्ष पूर्ण होण्याच्या मागच्या वर्षीच्या निमित्तानं मी एक पोवाडा केला. 1.5 तासाचा पोवाडा आहे. पण मला ही नावं नाही सापडली. मी जेव्हा बराच अभ्यास केला आणि नंतर लिहिलं, आणि म्हणून मला असं वाटतं की हीच नाही, अशी अनेक नावं आहेत जी प्रत्येक व्यक्तीच्या तळ्याभोवती आहेत, स्वतःच्या आजूबाजूला आहेत. त्यांची नोंद, त्यांचं काम खारी इतकं असलं तरी ते नोंदवण्याचं काम झालं पाहिजे. आणि या निमित्तानं तुम्हा आम्हाला असे नवे स्वातंत्र्यवीर, नवे म्हटल्यापेक्षा अनाम स्वातंत्र्यवीर वाचायला मिळणार आहेत. या निमित्तानं या ग्रंथप्रकाशनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण औपचारिक स्वागत करूया. माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सर यांचं स्वागत करण्याची विनंती ग्रंथलेखक प्रवीण सरदेशमुख यांना मी करते. खरं म्हणजे कुलगुरूंचा बायोडाटा वाचणं हा वेडेपणा आहे, कारण त्यांचा बायोडाटा इतका जबरदस्त असतो, म्हणून तर कुलगुरू असतात. पोस्ट डॉक्टरेट त्यांनी जपानमध्ये केलं आहे. मला नोंदवण्याजोगी ही गोष्ट वाटली. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो विषय, एरिया ऑफ रिसर्च नॅनो मटेरियल्स अँड ॲप्लिकेशन्स, फोटो कॅटालिसिस अँड सिंथेसिस ऑफ फोटो कॅटालिसिस अँड स्टडी इट्स एन्व्हायरमेंटल ऑपरेशन इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. मला वाटतं खरं तर ॲप्लिकेबल आहे हे, आणि ज्याला आपण उपयोजन म्हणतो त्या प्रकारचं हे संशोधनाचं काम. नांदेड विद्यापीठाला अत्यंत विद्वान असे कुलगुरू आपल्याला लाभलेत. मनापासून सर तुमचं स्वागत. यानंतर माननीय प्राचार्य श्री अनंत पांडे यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर यशवंत जोशी यांना करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र, नांदेड जिल्ह्यातील लाठीगाव हे त्यांचं मूळ गाव. महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथे NSB महाविद्यालयात त्यांचं झालं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी आजपर्यंत पार पाडलेल्या आहेत, सांभाळलेल्या आहेत. नांदेड, लातूर, सेलू या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम त्यांनी मागच्या 22 वर्षापासून आज तागायत विश्व हिंदू परिषदेचं कामही त्यांनी केलेलं आहे. आणि देवगिरी प्रांताचे प्रांतमंत्री म्हणून त्यांनी काम केले. आणि आत्ता विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र व गोवा या क्षेत्राचे सेवा प्रमुख म्हणून ते आपली जबाबदारी सांभाळत आहेत. परभणी इथल्या नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतन विद्या समितीचे ते सहसचिव आहेत. आणि तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी पतसंस्थेचे संचालक, परभणी येथील मराठवाडा कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत. यानंतर माननीय डॉक्टर प्रशांत पेशकार यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर महेंद्र कुलकर्णी यांना करते. डॉक्टर प्रशांत पेशकार रुग्णांसाठी आपली सेवा ही अत्यल्प दरामध्ये देण्याचा संकल्प आणि तशी सेवा करणारे डॉक्टर प्रशांत पेशकार स्वामी विवेकानंद हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड नांदेड मल्टीस्पेशालिटी लो कॉस्ट हॉस्पिटल. जनतेची सेवा म्हणजे काय करावं, तर समाजसेवा काय करावी हे जर पाहायचं असेल तर मला वाटतं हे अत्यंत उत्तम असा दृष्टांत लोकांच्या समोर आहे. यानंतर डॉक्टर रघुनाथ होळंबे यांचं स्वागत करण्याची विनंती मी
बाबू अनमुलवाड यांना करते. गव्हर्नमेंट नॉमिनेटेड या निमित्तानं सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर माननीय श्री माणिकराव भोसले यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापक संजय देऊळगावकर यांना करते. माणिकराव भोसले हे संघसमर्पित संघशरण व्यक्तिमत्व. यापूर्वी जिल्हा कार्यवाह आणि विभाग संघ संचालक म्हणून त्यांनी काम केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सध्या ते भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. नांदेड शहरातील परमपूज्य गोळवलकर गुरुजी रक्तपेढीच्या उभारणीमध्ये त्यांचं सक्रिय योगदान आहे. संघाच्या विविध आयामांशी आणि संघ परिवारातील विविध कार्याशी ते संबंधित आहेत. यानंतर माननीय डॉक्टर गीता लाटकर मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर भाग्यश्री कापरे यांना करते. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय डॉक्टर गीता लाटकर यांचं स्वागत डॉक्टर भाग्यश्री कापरे या करत आहेत. खरं म्हणजे त्यांचा मुख्य जो परिचय आपण नंतर घेणारच आहोत. मला वाटतं विद्यापीठानं आत्ता IKS एक नवीन धारा सुरू केलेली आहे, काम सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं हा ज्ञानाची परंपरा नव्हे तर ही संस्काराची परंपरा आहे आणि ती गुणसूत्रातून वाहिली पाहिजे. ही गुणसूत्रातून वाहण्यासाठी करण्याचं जे काम आहे ते काम विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातून होत असतं आणि त्याचे हे सूत्रधार आहेत मला असं वाटतं. यानंतर डॉक्टर यशवंत जोशी यांचा सत्कार करण्याची विनंती मी संतोष कुलकर्णी यांना करते. त्याचबरोबर त्यांनी डॉक्टर दीपक बच्चेवार यांचंही स्वागत करावं अशी विनंती मी संतोष कुलकर्णी यांना करते. संयोजन समितीतील ही मंडळी आहेत अत्यंत दर्जेदार आणि पुढच्या पिढीला आमच्या वीर योद्ध्यांचा आमच्या पूर्वजांचा वारसा सांगणारं हे पुस्तक इथे प्रकाशित होतं आहे. आणि या संयोजन समितीतील डॉक्टर दीपक बच्चेवार, या संयोजन समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी डॉक्टर गीता लाटकर यांना करते. त्यांनी या कार्यक्रमाची पूर्वपीठिका विदित करावी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कुलगुरू श्री डॉक्टर चास्कर सर, प्राचार्य अनंत पांडे, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पेशकर, डॉक्टर रघुनाथ होळंबे, माननीय श्री माणिकराव भोसले, दीपक बच्चेवार सर, YV जोशी सर आणि या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये रस असणारे आपण सर्व श्रोतागण. मला या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी विशेष आनंद होत आहे की प्रवीण आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो. तो सिव्हिल इंजिनिअरिंगला होता, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. आपल्या एका कॉलेज मित्राने लिहिलेलं हे पुस्तक पाहताना मनापासून आनंद वाटला.
15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु निजाम रूल्ड हा जो एरिया होता जिथे निजामाची सत्ता होते, याला स्वतंत्र होण्यासाठी आणखी 1 वर्ष आणि काही दिवस जावे लागले. 1 वर्ष 1 महिना आणि 11 दिवस एवढा कालावधी जावा लागला. त्याच्यानंतर स्वतंत्र झाले. सर्वप्रथम या लढ्याला निर्णायक रूप देणाऱ्या पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला प्रणाम. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या सर्वांनी आपलं योगदान दिलेलं आहे, अत्यंत मोलाचं योगदान, आयुष्याचं त्याग केलेलं आहे, त्या सर्वांच्या स्मृतीला अभिवादन. आणि ज्यांची नावं कधीही समोर आले नाहीत, असे सुद्धा कित्येक तरी लोक आहेत की त्यांची नावं कधीच समोर आली नाहीत, परंतु त्यांचं मूल योगदान त्याच्याकडे दुर्लक्ष कदापि करून चालणार नाही, असे काही लोक. या पुस्तकामध्ये प्रवीणजींनी साधारण 12 लोकांचा परामर्श घेतला आहे. खूप लोक अजून राहिलेले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये आज हे प्रकाशन होतं आहे, म्हणून नांदेड जिल्ह्यातले आबासाहेब लहानकर किंवा साहेबराव बापू बारडकर किंवा शामरावजी बोधनकर, ज्यांनी अत्यंत रोमहर्षक प्रसंगी झेंडा रोवला होता स्वतःच्या घरावर, खाली मोठा जमाव थांबलेला होता आणि सगळ्यांना अपेक्षा होती की आज त्यांचे आता ते मारले जाणार म्हणून, परंतु त्यांनी त्याही परिस्थितीत झेंडा रोवला होता आपल्या घरावर. असे काही रोमहर्षक आठवणी. माझे सासरे श्री पद्माकरराव लाटकर, जे रेडिओ स्टेशन चालवायचे, आणि असे बरेच लोक आहेत की ज्यांचा परामर्श घ्यायचा राहिलेला आहे. तर मला असं वाटतं की प्रवीणजींनी ह्याचा दुसरा भाग लिहावा आणि असे जे लोक आहेत यांच्याबद्दल लिहावं. स्वामी रामानंद तीर्थ ज्या हिप्परग्याच्या शाळेमधून समोर आले, ती हिप्परग्याची शाळा माझे आजोबा कैलासवासी व्यंकटराव देशमुख हिप्परगेकर यांनी स्थापन केली होती. ते आणि त्यांचे बंधू अनंतराव कुलकर्णी, ते कारण दत्तक गेले होते कुलकर्णी फॅमिलीमध्ये, त्या दोघांनी मिळून ती शाळा चालवली. तिथे रामानंद तीर्थ यांनी 6 वर्ष काम केलं आणि नंतर मग ते अंबाजोगाईला गेले आणि नंतरही ही शाळा काही वर्ष चालू होती. या शाळेतून शिकलेलेच काही विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे तुमचे देवीसिंह चौहान आहेत, ज्यांचा परामर्श या पुस्तकात घेतलेला आहे. आमच्या आजी सांगायच्या की त्यांच्या अंगावरचं सोनं आमचे आजोबा वारंवार काढून घ्यायचे, त्यामुळे त्यांनी एक दिवस पण गेला की सोनं अंगाला लावणार नाही म्हणून एका काळ्या मण्याच्या मंगळसूत्राशिवाय त्या काही घालत नसत. आम्ही आजींना कधीतरी विचारलं होतं, त्याच्यावर त्यांनी सांगितलं होतं. आता एक स्त्री म्हणून त्यांची ती होती व्यथा, पण अशा पद्धतीचा त्याग करणारे की ज्यावेळेस या निधी संकलनासाठी लोक फिरत होते तेव्हा आमच्या आजोबाने त्याच्यात चिठ्ठी टाकून दिली की माझे सर्वस्व अर्पण म्हणून, आणि ते आपल्या शब्दाला जागले. त्यांनी आपलं सर्व काही त्या देशासाठी आणि त्या चळवळीसाठी दिलं, वारंवार दिलं. आणि ते एकटेच हे काम करणारे होते असं अजिबात नाही. अनेक अशी माणसं होती की ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम करून देशासाठी ही माणसांनी आपलं आयुष्य अर्पण केलं. आज आम्ही तरी की स्वतंत्र भारतात जन्मलो, आम्ही हे कुठलेही जुलूम किंवा कुठलेही अन्याय अनुभवले नाहीत, पाहिले नाहीत, आणि त्यामुळे आम्हाला याची कल्पना येणं अतिशय कठीण आहे. परंतु त्या काळात जगलेले लोक अजूनही सांगतात की कशा पद्धतीने माणसं त्या काळात जगली. आता प्रवीणने पुष्कळच अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आहे. निजाम विजय नावाचा एक न्यूजपेपर निघायचा त्या काळी, हे माहीत नव्हतं, किंवा नागरिक नावाचा औरंगाबादहून पेपर निघायचा हे पण माहीत नव्हतं, नवीन माहिती मिळाली. आणि ह्या पेपरमधून निजाम विजय नाव पेपरचं बघा, आणि निजाम विजयमधून निजामाच्या अन्यायकारक धोरणाबद्दल लिहिलं जायचं आणि लोक लिहायचे त्या काळात सुद्धा, निजामाच्या विरोधात लिहायचे आणि मग त्याबद्दल शिक्षाही भोगायचे. असं सगळं वातावरण होतं. या लिखाणामध्ये उर्दू न्यूजपेपरमध्ये लिहिणारे काही मुस्लिम बांधवसुद्धा होते. मला असं वाटतं की त्यांचासुद्धा उल्लेख आपल्या ह्याच्यात आला पाहिजे की त्यांनी असं नाही केलं की आपल्या धर्मालाच फक्त जागले असं नाही, पण अन्यायाला विरोध करून तेही तिथे या अन्यायाच्या विरोधात उभे होते. 500 संस्थानं विलीन केली आहेत सरदार वल्लभभाई पटेलांनी, आणि शेवटचं संस्थान आहे जुनागड आणि हैदराबादचे संस्थान, हे पण त्यांनी केलं. एका
ही साधी सोपी गोष्ट नव्हती. त्या काळात जे संस्थानिक आणि त्यांचं साम्राज्य होतं ते सगळं करून एका लोकशाहीची स्थापना केली. ती लोकशाही आपल्या हातात आज आहे, उद्याच्या पिढीच्या साठी म्हणून आज आपल्या हातात आहे. आपण तिचं काय करत आहोत, आपल्या वारशाची आपल्याला कितपत जाणीव आहे आणि आपण कुणाच्या त्यागावर उभे आहोत आणि आपल्याला काय परंपरा पुढे न्यायची आहे, या विचारांची पेरणी या पुस्तकाने केली असं म्हणायला हरकत नाही. त्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष कामगिरीमध्ये भाग घेणाऱ्या लोकांबरोबरच काही साहित्यिक, इतिहासकार सेतू माधवराव पगडींसारखे आणि बी रघुनाथांसारखे कवी ज्यांनी आपल्या काव्यातून, आपल्या लिखाणातून जनजागृती केली. याच्यात 4 ओळी दिलेल्या, त्याच्यासाठी मी हे तुमचं पुस्तक घेतलं इथं, की पेटवली घे पणती म्हणून एक कविता आहे ह्याच्यामध्ये बी रघुनाथांची. त्याच्यात ते म्हणतात की घातल्या मृत्यूला हासत ज्यांनी माळा, घातल्या मृत्यूला हासत ज्यांनी माळा, धगधगे तयाची प्रेरक येथे ज्वाला, ये इथेच आपली पेटव निष्प्रभ पणती, मग नवा जीवनानंद नवज्वालांती. हे सार्वकालिक सत्य आहे असं मला वाटतं आणि या परंपरेचा अभ्यास करण्यासाठी किंवा या परंपरेची जाणीव नवीन पिढीला होण्यासाठी या पुस्तकाचा खरा उपयोग होईल असं मला वाटतं. प्रवीणजींना या पुस्तकाच्या निमित्ताने खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि त्यांनी पार्ट 2 जरूर लिहावा अशी माझी एक आग्रहाची विनंती आहे त्यांना. आणि त्याच्यामध्ये जे ह्याच्यात राहिलेले लोक आहेत, अनुल्लेखित आहेत, त्यांचा उल्लेख जरूर करावा. धन्यवाद. थँक्यू. घास फूस की रोटी खाकर, घास फूस की रोटी खाकर राणा नहीं लड़े थे क्या, बंदा बैरागी के तन पर हाथी नहीं चढ़े थे क्या, झांसी की रानी लड़कर राजधानी मिटवा देती है, पन्ना धाय वफादारी में अपना बेटा कटवा देती है, ये घटना उनको सूरज की लाली में रख देती है, हाड़ी रानी शीस काट कर थाली में रख देती है. क्या ये देश उन्हीं का है, क्या ये देश उन्हीं का है जो युद्धों में मारे जाते हैं, अपना लहू बहाकर टीका सरहद पर कर जाते हैं, ऐसा युद्ध वतन की खातिर सबको लड़ना पड़ता है, ऐसा युद्ध वतन की खातिर सबको लड़ना पड़ता है, संकट की घड़ियों में सबको सैनिक बनना पड़ता है, संकट की घड़ियों में सबको सैनिक बनना पड़ता है. मला वाटतं प्रवीणजींची हीच भूमिका, त्यांच्या वडिलांची, त्यांच्या आजोबाची आणि या सगळ्या वीरांची ही भूमिका की आमच्यासारख्या सामान्य घरातून लोक लढाईला उभे राहिले. नव्हे नव्हे संन्यस्त असणारा माणूस तो म्हणतो लढलं पाहिजे, अहिंसेचा विचार देणारा माणूस तो म्हणतो ही लढण्याची वेळ आहे, आता लढलं पाहिजे. आणि म्हणून हा विचार ज्या पुस्तकाने आमच्यापर्यंत पोचवला त्या पुस्तकाचे लेखक प्रवीणजी सरदेशमुख यांना मी विनंती करते की आपल्या पुस्तकाबद्दल त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. आदरणीय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू भास्कर सर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर प्रशांतजी पेशकार, माझे मित्र DIBA-2 युनिव्हर्सिटीचे कार्यकारिणी सदस्य होळंबे सर, माझे सहकारी माणिकराव भोसले, या मंचावर ज्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं आणि आयोजित केलं त्या माझ्या सहअध्यायी डॉक्टर गीता लाटकर, यशवंतराव जोशी सर, दीपक बच्चेवार, NSBचे प्राचार्य, अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं अनेक जणांची कल्पना अशी असू शकते किंवा
अभियंता आणि लेखन आणि प्रवीण सरदेशमुख असं सूत्र कसं काय जमलं? थोडीशी पूर्वपीठिका सांगतो की आत्ता जे गीत म्हणलं ते माझे आजोबा क्रम उजळमकर हे ग्रंथालयामध्ये लायब्ररीमध्ये होते आणि तिथं त्यांनी हे गीत केलं. माझ्या आईचं शिक्षण पण विवेकवर्धिनी शाळेमध्ये भाग्यनगरला झालं. वडिलांचं शिक्षण गुलबर्ग्याला झालं. माझं स्वतःचं शिक्षण सबू महाविद्यालयामध्ये, जिथं या मुक्तीसंग्रामची परंपरा अनेक, जिथं पूर्व इतिहास ज्याला आहे अशा सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये झालं. या सगळ्यांचा एक स्वाभाविक परिणाम म्हणून, ज्याला बकेट लिस्टमधला विषय म्हणतो, तसं माझं शिक्षण, नोकरीचा बराचसा भाग, व्यवसायाचा भाग चालू असताना 75 वर्ष जेव्हा मुक्तीसंग्रामला झाली त्यावेळेस भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा कार्यकारिणी सदस्य म्हणून माझ्या असं लक्षात आलं की अनेक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना हा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास माहिती नाही. भारतीय स्वातंत्र्याचाच इतिहास फक्त माहिती आपल्याला, परंतु मराठवाड्याचा, तेलंगणाचा, कर्नाटक कसा स्वतंत्र झाला याची माहिती पहिले 50 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही प्रकाशित करायची नाही, याच्यावर चर्चा करायची नाही, अशा प्रकारची अनेक बंधनं होती. 1996ला पहिल्यांदा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना गोपीनाथरावांनी त्याचा आग्रह धरला की आमचा मराठवाडा हा स्वतंत्र वेगळा झालेला आहे आणि याचा स्वातंत्र्य दिन हा वेगळा केला पाहिजे. आम्ही निजाम राजवटीतून सुटलो तर त्याचा स्वातंत्र्य दिन हा 17 सप्टेंबर आहे. म्हणून मग माननीय मुंडे साहेबांनी आणि मनोहर जोशी सरांनी विभागीय कार्यालयावर संभाजीनगरला तिरंगा फडकवला आणि मग 1996 पासून मराठवाड्यातल्या सगळ्या घरोघरावर, सगळ्या शासकीय इमारतीवर, सगळ्या शैक्षणिक संस्थावर हा तिरंगा डौलाने फडकू लागला. याला आता जवळजवळ 27 वर्ष झाली आहे. तर यामुळं परिस्थिती अशी होती की याची चर्चाच करायची नाही. त्याच्यामुळे अनेक अनामवीर जे म्हणलं ते अनामवीर तसेच राहून गेले की कुणी स्वातंत्र्य मिळवून दिलं. याची पूर्वपीठिका अशी आहे की 1911ला हा मीर उस्मान निजाम जो आहे तो या निजामचं राज्य गेला गादीवर बसला. हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचं प्रोडक्ट होतं आणि त्याला असं सांगण्यात आलं, जेव्हा त्याचा कॉन्व्होकेशन कार्यक्रम झाला तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की तू इतका या विद्यापीठाचा विद्यार्थी आहेस आणि तू इथून जातो आहेस, तर जात असताना हैदराबाद स्टेट जे आहे, निजामची राजवट आहे, त्याचा तू वंश म्हणून जातो आहेस. तर हैदराबाद हे भारताच्या एकदम मध्यवर्ती असलेलं ठिकाण आहे. इथलं राज्य, इथलं स्वतंत्र राष्ट्र तुझ्या नेतृत्वाखाली होणार आहे. म्हणून त्याचा शुभेच्छा संदेश आणि कॉन्व्होकेशनचा पदवीदान कार्यक्रम हा त्या विद्यापीठात केला होता. आणि तिथून खरी 1911 पासून या निजामी चळवळीला सुरुवात झाली. 1911 पासून त्याच वेळेस आर्य समाजाची 1875ला स्थापना झाली. मराठवाड्यामध्ये धारूर नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, त्या धारूरमध्ये 1880ला आर्य समाजाची स्थापना झाली. आणि मग आर्य समाजाच्या माध्यमातून निजामाला विरोध करणं अशी एक श्रंखला जवळजवळ 1938पर्यंत, 1911 ते 38 या कालावधीपर्यंत अक्षरांच्या म्हणजे ॲक्टिवली पार्ट ज्याला आपण म्हणतो तो आर्य समाजचा होता. त्याच वेळेस 1938 ते 1939 या कालावधीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून अनेक सत्याग्रह केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक त्यावेळेस संघाला केवळ 13 वर्ष झाली होती. तर 13 वर्ष एका संघटनेच्या मानाने म्हणजे खूप कमी आहेत. परंतु नागपूरमधून अनेक स्वयंसेवक, पुण्यामधून, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागून अनेक स्वयंसेवक ज्यांना अधिनायक असं म्हणलं जायचं, तर असे कार्यकर्ते आपल्या मराठवाड्यामध्ये आले. आणि मग निजामची जी बॉर्डर होती पुसद, त्या पुसदच्या जवळ पैनगंगा नदी आहे, उमरखेड ओलांडलं की निजामची राजवट संपायची आणि इंग्रजांची सुरू व्हायची. तर त्या निजामच्या हद्दीमध्ये जाऊन असा अनेक जणांनी सत्याग्रह केला. भारतीय स्टेट काँग्रेस जी होती ती हैदराबाद स्टेट काँग्रेस म्हणून वेगळी होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातूनही त्यावेळेस आंदोलनं सुरू झाली. 1938ला स्वामी रामानंद तीर्थ जेव्हा अंबेजोगाईहून हैदराबादला गेले त्यावेळेस 1938ला हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र दिगंबरराव बिंदू आणि स्वामी रामानंद तीर्थ असे सदस्य मोहीम चालू केले. आणि त्याच दिवशी
हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी आणली. 1946पर्यंत ही बंदी होती आणि मग 46च्या नंतर या सगळ्या स्टेट काँग्रेसनी भाग घेतला. 38-40पर्यंत आर्य समाज हिंदू महासभा काम करत होतं. परंतु इतिहास सांगितलाच जायचा नाही आणि इतिहास हा खरा माहीतच असू नये या उद्देशानं अशा प्रकारची रचना केल्या गेल्यामुळं अनेक या अन्य संघटना ज्या काम करणाऱ्या होत्या त्याच्यामध्ये जसं आत्ता प्रास्ताविकात मॅडमनी उल्लेख केला की अनेक वर्तमानपत्राचा उल्लेख होता. आपल्याला फक्त लोकमान्य टिळकांची अग्रलेख माहिती आहेत मराठा आणि केसरीमधली, परंतु निजाम विजय, मराठवाडा पेपर, नागरिक, अक्रम वाघमारेंची अग्रलेख ही त्या काळात गाजलेली होती. डोमकावळा म्हणजे मोरपिसे लावलेला डोमकावळा, कारागृहाचे दरवाजे उडा, ऊठ महाराजा ऊठ अशा प्रकारची अग्रलेख त्या काळामध्ये निजाम विजयमध्ये लिहिली गेली होती आणि त्या अग्रलेखामुळं निजामाची झोप उडवण्याचं काम केलं होतं त्या वर्तमानपत्रांनी. अशा अनेक प्रबोधनात्मक चळवळी सत्यार्थ प्रकाशच्या माध्यमातूनही चालायच्या. तर या सगळ्यांचा इतिहास कुठंतरी आजच्या पिढीला यावा म्हणून मुद्दामून प्रत्येक संघटनेची 3, 4, 2 अशी या पुस्तकामध्ये आपण रचना केली. म्हणून मग आर्य समाजचे केशवराव कोरटकर, त्यानंतर विनायकराव विद्यालंकार ज्यांना दक्षिण केसरी असं म्हणलं जायचं, आणि हुतात्मा श्यामलालजी आर्य असं आर्य समाजच्या 3 महापुरुषांचं एक खरं म्हणलं तर व्यक्तिचित्रण पण नाही आहे, चरित्रग्रंथ पण नाही आहे. तर हा ॲक्च्युली या 12 महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी जे जीवन जगलं ते जीवन जगलेलं जशास तसं उतरवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. त्यामुळं हे जसं एखाद्याचं चरित्र लिहितो आपण रंगवून वगैरे असं काही या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे. अगदी R&D पद्धतीने, रिसर्च पद्धतीने त्यांनी जी कामं केली, ज्या प्रकारची आंदोलनं केली जशाच तसं उतरवण्याचा प्रयत्न म्हणून या ग्रंथाला पुस्तक असं न म्हणता मी मुद्दामून सुरुवातीपासून या पुस्तकाला ग्रंथ असं म्हणतो, कारण का याच्यामध्ये वाङ्मयामध्ये आणि साहित्यामध्ये फरक असतो. तसं एक वाङ्मयीन साहित्य आहे की जसं जगले तसं तो लिहिण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. केशवराव कोरटकरांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं की महाराष्ट्रातले महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी त्यांची तुलना केली जाते. 1923ला पहिल्यांदा ते निजाम राजवटीमध्ये ते हायकोर्ट जज म्हणून गेले. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक जणांनाही माहिती नाही आहे की न्यायमूर्ती केशवराव कोरटकर हे परभणी जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातले पुरंदरचे राहणार होते. विनायकराव विद्यालंकार पण त्याच पुरंदरचे राहणार, म्हणजे त्यांचा मुलगा असल्यामुळं. विनायकराव विद्यालंकारांचं देखील वैशिष्ट्य असं आहे की गुरुकुल कांगणीमध्ये त्यांचं 14 वर्ष शिक्षण झालं, हायकोर्टामध्ये वकिली केली, निजाम राजवटीमध्ये ते हायकोर्टात वकील होते आणि आर्य समाजचे 19 वर्ष प्रधान होते ते हैदराबाद स्टेटचे. उदगीरला 1942ला त्यांची अंबारीतून आणि हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यावेळेस आपल्या सुपुत्र दिगंबरराव बिंदूंनी त्यावेळेस अग्रलेख लिहिला होता की पहिला मराठी न्यायमूर्ती म्हणून, आणि त्याच्यावर दिगंबरराव बिंदूंना शिक्षा झाली होती. त्यामुळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विनायकराव विद्यालंकारचं. श्यामलालजी आर्यचं तर वैशिष्ट्य असं होतं की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात असं जे आपण म्हणतो त्याप्रमाणे श्यामलालजीच्या हातामध्ये कायम रायफल असायची आणि निजामाच्या, पठाणाच्या, रजाकाराच्या लोकांना एकदम घाम फुटायचा. असं व्यक्तिमत्व असलेले श्यामलालजी आर्य अनेक जणांना नाव माहिती, परंतु वयाच्या 35व्या वर्षी निजामाच्या एका दंगलीमुळं गुलबर्ग्याच्या दंगलीमुळं आणि उदगीरच्या दंगलीमुळं त्यांना गुलबर्ग्याच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि गुलबर्ग्याच्या जेलमध्ये विषप्रयोग करून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह देखील ताब्यात मिळत नव्हता श्यामलालजींचा. तो मृतदेह कोर्टात जाऊन ताब्यात घेतला आणि त्याचा अंत्यविधीचा कार्यक्रम एका ट्रकमध्ये एका चादरीमध्ये लपेटून सोलापूरला तो अंत्यविधी केला. याच्यामध्ये अनेक रोमांचक घटना पण आहेत. त्याच्यामध्ये हिंदू महासभेचे वामनराव नाईक आहेत की आत्ता सरस्वती भुवन शिक्षण संस्था असेल, प्रतिभा निकेतन असतील, नूतन विद्यालय असतील, अशा अनेक जे शैक्षणिक शाळा या पुस्तकामध्ये मी 25 शाळांचा उल्लेख केला आहे. त्या सगळ्या शाळांना आर्थिक मदत करण्याचं काम हे धर्मवीर वामनराव नाईक करायचे. हिंदू महासभेचे दुसरे असेच वीर यशवंतराव जोशी म्हणून होते. त्यांनी तर घरोघरी जाऊन दीक्षा मागायची आणि तुमच्या मुलाला, त्या मातांना आव्हान करायचे ते भिक्षेमध्ये की तुमच्या मुलांना राष्ट्रीय कार्यासाठी माझ्या ताब्यात द्या आणि त्यांना व्यायामशाळेत पाठवा. ही त्यांची भिक्षा असायची. कासिम रजवीशी आमनेसामने चर्चा करणारे हे वीर यशवंतराव जोशी होते. संघाचे प्रल्हादजी अभ्यंकर यांचाही उहापोह या पुस्तकात मी मुद्दामून केला आहे. आणि हे सांगत असताना संघाने याच्यामध्ये जे योगदान दिलं, संघाचे नंतर झालेले माधवराव मुळी सरकारेवा असतील, भैयाजी दानी असतील, पवनीकर आहेत, ल व परांजपे आहेत, अण्णासाहेब भोपटकर,
डॉक्टर मुंजे या सगळ्यांचं खूप मोठं योगदान या सत्याग्रहामध्ये 38 ते 39च्या काळामध्ये होतं. आणि प्रल्हादजींचं जे मोठं योगदान याच्यामध्ये जे प्रल्हादजींना 3 वेळेस जेल झाला, तर अशा प्रल्हादजींचंही चरित्र सगळ्या नवीन पिढीला मिळावं. त्यानंतर भारतीय स्टेट काँग्रेसचा तर सहभाग होताच शेवटचे 2 वर्ष. मग त्याच्यामध्ये रामानंद तीर्थ, गोविंदभाई शराफ, देवीसिंग चव्हाण जे पहिल्या मंत्रिमंडळामध्ये सहकार मंत्री होते, शिक्षण मंत्री होते, आणि दिगंबरराव बिंदू जे 1952च्या पहिल्या या निजाम स्टेटच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री म्हणून होते. वास्तविक आज जो हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण आहे की गोदावरी नदीच्या काठी जन्मलेले दिगंबरराव बिंदू, बी रघुनाथ, त्याच्यामध्ये अजून एकाचा उल्लेख मी म्हणजे पुस्तकाची लांबी मोठी होऊ नये, पेजेस जास्त होऊ नयेत म्हणून केली नाही. त्याच्यामध्ये एकबोटे म्हणून शिक्षण मंत्री होते त्या काळातले, आणि ते गोपाळराव एकबोटे हे नांदेडचे होते. दिगंबरराव बिंदूंचं वैशिष्ट्य सांगत असताना, दिगंबरराव बिंदू भोकरचे राहणारे, त्यांचं अत्यंत हालाकीमध्ये सगळं शिक्षण झालं. लहानपणी आईवडिलांचा मृत्यू झाला, त्यामुळे मग शिक्षणासाठी हैदराबादला जायचं. तर त्यावेळेस नांदेडचेच एक साहित्यिक होते देल महाजन म्हणून, तर त्यांनी दिगंबरराव बिंदूला बोलावून घेऊन पहिल्यांदा 25 रुपयाची मदत केली. आणि त्या 25 रुपयामध्ये दिगंबरराव बिंदू हे हैदराबादला गेले, तिथं शिक्षण झालं. तिथून ते परत येऊन नांदेडला वकिली केली. नंतर पुन्हा हैदराबादचं काँग्रेसचं बोलवणं आलं, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री म्हणून जात असताना देखील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. परंतु मराठवाड्याच्या पदरी ही त्या काळापासूनची निराशा असते, ती दिगंबरराव बिंदूंच्याही बाबतीत झाली. आणि आयत्या वेळेस मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं नाव बदलून बी रामकृष्णरावला मुख्यमंत्री केलं आणि ते गृहमंत्री झाले. त्यामुळे दिगंबरराव बिंदूसारखं एक व्यक्तिमत्व ज्यांनी नागपूर करारामध्ये महत्त्वाची भूमिका होती, आणि नागपूर करारासाठी म्हणून मुद्दामून तो करार पटवून द्यावा, त्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावा म्हणून ते जेव्हा नागपूरला गेले, आणि नागपूरलाच येताना बैठक संपल्यानंतर रेल्वे स्टेशनवर त्यांचा अचानक मृत्यू झाला. बी रघुनाथांचंही असंच आहे. बी रघुनाथांनी अनेक साहित्य, कवी सगळं करत असताना या सगळ्या निजाम राजवटीवर त्यांनी लिहिलेलं आहे. निजाम राजवटीवर जवळजवळ 8-13 कादंबऱ्या आहेत त्यांच्या. काव्यसंग्रह आहे. जी पेटविली गेरपंथी या काव्याचा संग्रह केला, तो काव्यसंग्रह. त्यामध्ये माझी कन्या नावाची कविता आहे. आपल्याकडं सुधा नरवळकर म्हणून, त्याही नांदेडमध्येच राहतात, तर ती एकुलती एक त्यांची ती कन्या सुधा नरवळकर. आत्ता त्यांचं 82 वय आहे. आज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या, परंतु काही आजारपणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. पण त्यांचे दोन्ही मुलं इथं आलेले आहेत. तर ती माझी कन्या कविता जी अनेक जणांना माहिती, ती कविता बी रघुनाथांनी त्यांच्या त्या मुलीवर सासरी जाताना केलेली ती कविता आहे. त्यामुळे असं अनेक जणांचं वर्णन या ग्रंथामध्ये केलं आहे. हे करत असताना या ग्रंथाला अनेक जणांना अभिप्राय दिला आहे. त्याच्यामध्ये माननीय नितीनजी गडकरी आहेत, पूर्व क्षेत्रीय संघचालक अशोकराव कुकडे, इतिहास संशोधक शरदराव हेबाळकर, क्षेत्राचे संघाचे सेवा कार्यप्रमुख उपेंद्रजी कुलकर्णी, आणि विशेष म्हणजे बाळकृष्ण कवठेकर जे मराठवाड्यामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून, साहित्यिक म्हणून, समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांची त्या पुस्तकामध्ये प्रस्तावना आहे. तर या सगळ्या 12 महापुरुषाचं वैशिष्ट्य करत असताना हे मुद्दाम मी पुस्तक सावरकर लिपीमध्ये लिहिलं आहे. अनेक जणांचा पुस्तक वाचताना असा गैरसमज होईल किंवा हे ई चुकलं का, चुकलं का, तर त्यातलं शुद्धलेखन कुठलंही चुकलेलं नाही आहे. तर ते सावरकर लिपीत पुस्तक आहे, एवढं वाचकांनी लक्षात ठेवावं. ह्या पुस्तकाची मी जे 10-12 वैशिष्ट्य सांगितलीत, तर हे सगळे महापुरुष राजकारणी होते, परंतु ते आध्यात्मिक विचाराचे होते. त्या काळामध्ये सावरकरांच्या जोसेफ मॅजिनीचं चरित्र जे आहे त्याची प्रस्तावना पाठ करणं म्हणजे देशभक्तीचं एक बॅरोमीटर होतं. तर ती अनेक जणांना ती प्रस्तावना पाठ होती. या पुस्तकाचं वैशिष्ट्य की अनेक जण भगवद्गीतेचे अभ्यासक होते. जसं स्वामी रामानंद तीर्थाबद्दल सांगत असताना अनेक जण स्वामी रामानंद तीर्थांनी लढा कसा दिला, सत्याग्रह कसा केला हे सांगतात, परंतु स्वामी रामानंद तीर्थ उस्मानिया विद्यापीठामध्ये भगवद्गीतेविषयीचे आंदोलन केलं. त्यांनी भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान ते प्रवचनातून सांगायचे भाग्यनगरला. हे मात्र अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख केला नाही आहे. तो मुद्दामून तो उल्लेख मी केला आहे. गोविंदबाईंच्या बाबतीतही असंच होतं की अनेक जणांना माहिती नाही आहे की गोविंदबाई हे MSc मॅथमॅटिक्स होते, अत्यंत हुशार होते. त्यांना 10वीला 100 पैकी 104 गुण गोविंदबाईंना मिळाले होते.
आणि गोविंदबाई एक हुशार विद्यार्थी, लहानपणी त्यांचे कर्वे गुरुजी म्हणून गुरुजी होते, त्यांनी त्यांच्याकडून भगवद्गीता पाठ करून घेतली होती. विवेकानंदांचे अभ्यासक होते, सावरकरांचे अभ्यासक होते. त्यामुळं गोविंदबाईबद्दल मांडत असताना आणि त्यांना जे पद्मभूषण मिळालं, मराठवाडा विकास आंदोलन, अशा सगळ्या गोष्टींचा त्याचा उभा केला आहे. पण या दोघांच्याही बद्दल, मराठवाड्याबद्दलची खंत एक व्यक्त मी त्या पुस्तकात केली की स्वामीजींच्यावर तर अन्याय झालाच. ते 2 वेळेस खासदार होते, गुलबर्ग्याचे खासदार होते, त्यानंतर संभाजीनगरचे खासदार होते, त्यानंतर शेवटचं जीवन व्यतीत करण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म केंद्रामध्ये ते हैदराबादला गेले आणि त्यांचा जीवनाचा अंत झाला. परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं काम करत असताना, हैदराबाद स्टेट काँग्रेसचं काम करत असताना शेवटपर्यंत त्यांनी काम करून देखील 10 वर्ष खासदार राहून त्यांचा जेव्हा मृत्यू झाला, त्या मृत्यूच्या वेळेस दुःखाने खेद करावं असं वाटतं की या तिन्ही सरकारच्या कुठल्याही राज्यशिष्टाचार मंत्र्यांनी किंवा राज्यशिष्टाचार म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला अंत्यविधीच्या कुणीही नव्हतं. त्याच वेळेस मीर उस्मान हा 1 वर्षानंतर गेला आणि मीर उस्मानच्या कार्यक्रमाला मात्र लाखो त्याचे भक्त हे त्या दफनविधी कार्यक्रमाला होते. त्यामुळे आमच्यासारख्या तरुण पिढीला, माझ्यापेक्षा अजून तरुण असणाऱ्यांना एक शल्य आहे की हे शल्य कुठं, आणि कुठलंही मराठवाड्यातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला सत्ता मिळाल्यानंतर कुठलंही, जसं अलियावर जंग हा हैदराबादचा मंत्री होता, त्याला राज्यपाल केलं, बी कृष्णराव केरळमध्ये राज्यपाल गेले, परंतु स्वामीजींना असो, गोविंदबाईंना असो, त्या काळात काम करणारे अनेक जण असतील भारतीय स्टेट काँग्रेस, त्यांना कुठलंही पद दिलं गेलं नाही किंवा सन्मान दिला गेला नाही. त्यामुळे याही पुस्तकात मी मुद्दामून त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की या तरुण पिढीला हे समजलं पाहिजे मराठवाड्याचा अन्याय म्हणजे काय असतो ते. आणि या सगळ्या गोष्टीचं वैशिष्ट्य आहे की 12च्या 12 लोक अत्यंत समर्पित वृत्तीनं त्यांनी या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, आपलं सर्वस्व बलिदान केल्यासारखं त्यांनी आयुष्य दिलं. म्हणून भगवद्गीतेचा जो श्लोक आहे की यत करोशी यजश्नांशी यज्ञ होसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. त्याच्यामध्ये जे मी काही केलं, जे मी खातो, जे हवन करतो, जे समाजासाठी करतो, जे मी समाजासाठी करतो, सर्वस्व मी माझं दान करतो आहे आणि सर्वस्व समर्पण करतो आहे. तर अशा या समर्पण वृत्तीने या 12 लोकांनी काम केलं आणि या 12 लोकांचा हा चरित्रग्रंथ हा औपचारिक पद्धतीने आपण जरी म्हणलं तर तो प्रत्यक्ष जगलेला हा ग्रंथ आहे. त्यामुळं त्या जगण्याच्या झळा आणि त्या काळात झालेलं त्याचे जे त्रास आहेत, ते त्रास भोगलेले नांदेडमधले अनेक सुपुत्र आहेत, त्यापैकी 2 सुपुत्रांचा फक्त मी उल्लेख त्याच्यामध्ये केला, ते म्हणजे दिगंबरराव बिंदू आणि बी रघुनाथांचा. पण अनेक जण नांदेडमध्ये या गोदाकाठी, जसं लाटकर मॅडमनी उल्लेख केला, ते आहेत. आणि या निमित्तानं मुद्दा म्हणून हा नांदेडला कार्यक्रम करण्याचं म्हणजे या सगळ्या लोकांना एक आदरांजली व्हावी. गोदाकाठी ज्यांनी ज्यांनी केलं त्या गोदामाईला नमस्कार करावा आणि या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्मरण आपल्याला, मला स्वतःला आणि उपस्थितांना सगळ्यांनाच व्हावं म्हणून मुद्दा म्हणून हा कार्यक्रम लाटकर मॅडमला मी विनंती केली. ते आमच्या 6 अध्याय असल्यामुळं की तो कार्यक्रम इथं घ्यावा. त्यांनी ती माझी विनंती मान्य करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व संयोजकाचं, उपस्थितांचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. प्रवीण वसंतराव देशमुख, BE स्थापत्य, DBM, LLB आणि वास्तुभूषण पदवी प्राप्त. भारतीय वास्तुशास्त्र, बांधकाम आणि शेती हा व्यवसाय. शैक्षणिक क्षेत्र किंवा त्या क्षेत्रात काम म्हणाल तर शासननियुक्त कार्यकारिणी सदस्य, कार्यकारी परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि सहकार्यवाह. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, अधिसभा सदस्य. सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातलं काम, मराठवाडा साहित्य मंचाचे ते संयोजक, मराठवाडा व्याख्यानमाला समन्वय समितीचे ते समन्वयक, नवनिर्माण प्रतिष्ठान 3 दिवसीय व्याख्यानमालेचे ते अध्यक्ष आणि 24वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन लातूर, जे 27, 28, 29 जानेवारी 2012ला झालं होतं, त्याचे संयोजक. हा लेखकाचा परिचय, पण मला वाटतं याहीपेक्षा त्यांचा हा परिचय अधिक महत्त्वाचा आणि जास्त हृदय आहे
की त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या गुणसूत्रातून आलेली ही प्रेरणा, या प्रेरणेतून निर्माण झालेलं चरित्र आणि युवा पिढीला तो देण्याचा संकल्प करून हा संदेश दिलेलं हे व्यक्तिमत्व, ज्या मुख्य विषयासाठी आपण इथे एकत्र आलो आहे तो ग्रंथ प्रकाशन सोहळा आपण इथे संपन्न करूया. मी व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती करीन, आदरणीय माननीय डॉक्टर मनोहर चास्कर, माननीय कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, माननीय प्राचार्य श्री अनंत पांडे, सहसचिव नूतन विद्या समिती परभणी, डॉक्टर श्री प्रशांत पेशकार, माननीय राज्यपाल नियुक्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, शासन नियुक्त कार्यकारिणी सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माननीय डॉक्टर रघुनाथ होळंबे, माननीय श्री माणिकराव भोसले, कार्यकारिणी सदस्य भाषिप्र संस्था, या सर्व मान्यवरांना, आदरणीय गीताताई, डॉक्टर यशवंत जोशी, डॉक्टर दीपक बच्चेवार, महेंद्र कुलकर्णी, डॉक्टर विजय पवार, श्री बाबू अनमुलवाड, डॉक्टर सुनील घोंडगे, प्राध्यापक संतोष कुलकर्णी, प्राध्यापक संजय देऊळगावकर, या सर्व संयोजन समितीच्या वतीनं मी आपणा सर्वांना ही विनंती करते की आपण या ग्रंथाचं प्रकाशन करावं. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि निजामानं स्वतंत्र भारतामध्ये विलीन होण्याचं नाकारलं. त्यावेळेला इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेचा नेता कासिम रजवीनं दरपोक्ती केली होती, हमारा जिहाद तभी रुकेगा जब हमारा आसफिया झंडा हम दिल्ली के लाल किले पर फहराएंगे और हिंद महासागर और बंगाल की खाड़ी की लहरें निजाम शाह के पैर धोने के लिए दौड़ती हुई आएंगी. उन्मत्त सत्ता आणि तिच्या धर्मांध मग्रूर उपासकाची घमेंड एका योद्धा संन्याशानं स्वामी रामानंद तीर्थ या जननेतृत्वानं जिरवली. नमो स्वामी रामानंदाला हे हा, नमो स्वामी रामानंदाला, नमो स्वामी रामानंदाला, नमो स्वामी रामानंदाला, गंगा प्रसादाला, गोविंद भाईला, मुकुंदरावाला, श्यामरावाला, रंगनाथाला, विनायकरावाला, बिंदू बाबाला, बाबासाहेबाला, भाऊसाहेबाला, दादासाहेबाला, तात्यासाहेबाला, क्रांतीची पेटविली ज्वाला हो जी जी जी, क्रांतीची पेटविली ज्वाला हो जी 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 जी. या प्रकाशन सोहळ्याचं निमित्त हे स्वातंत्र्य योद्धे आणि यानंतर जे ऋण व्यक्त करायचे ते ऋण या ठिकाणी उपस्थित जे स्वातंत्र्य सेनानी होते ते प्रत्यक्ष आज एक या संख्येनं आहेत. बाकी त्यांची वय अधिक आहेत पण त्यांचे वंशज म्हणून आपण त्यांना बोलवलेलं आहे आणि काही प्रातिनिधिक 5 सन्मान आपण करणार आहोत. काही त्यांच्या ऋणातून उतराई व्हावं हा लेखकाचा, संयोजन समितीचा हा मानस आहे. या ठिकाणी हा सत्कार आपण संपन्न करणार आहोत. मोठा औचित्यपूर्ण सत्कार आहे, हा सन्मान आहे, हृदय आहे. येणाऱ्याला वाटावं की आम्ही ज्यांच्या पोटी जन्म घेतला धन्य आहोत आणि हा सत्कार करणाऱ्याला वाटावं की आम्ही ऋणाईत आहोत. हा संवाद, हा ऋणानुबंध युगानुयुगे असाच राहावा. अगदी सुरुवातीला मी या समन्वय समितीत असलेल्या, संयोजन समितीत असलेल्या डॉक्टर गीता लाटकर यांना हा सन्मान स्वीकारण्याची विनंती या मंचाच्या वतीने करते. डॉक्टर गीता लाटकर, काय पार्श्वभूमी असेल असा प्रश्न कदाचित तुम्हा सर्वांच्या मनात उभा राहिला असेल. स्वातंत्र्य सेनानी असणाऱ्या आजोबांची नात आहे ही. हिप्परग्याला
हिप्परग्याला जी शाळा त्या काळामध्ये काढली ती व्यंकटराव देशमुख यांनी. म्हणजे स्वामीजी तिथून आले तरीसुद्धा ती शाळा सुरू राहिली. त्याचे संस्थापक असलेले व्यंकटराव देशमुख, ज्या शाळांमधून हे विचार बीज पेरलं गेलं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, शिक्षकांच्या मनामध्ये सुद्धा स्वातंत्र्याची प्रेरणा उमलली, ते व्यंकटरावजी देशमुख, त्यांची ही नात. त्याचबरोबर या सभागृहात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार आदरणीय सुधाकरराव काका डोईफोडे यांचे चिरंजीव आणि त्यांच्या स्नुषा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी धनंजय भाऊजी डोईफोडे यांना विनंती करते आणि त्याचबरोबर रेश्मालाही विनंती करते की तिनं मंचावरती यावं आणि हा सन्मान स्वीकारावा. खरं म्हणजे गीताताईंचा दोन्हीकडून हा वारसा आहे. त्यांचे सासरेही या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते. आदरणीय सुधाकरराव डोईफोडे काका, त्यांचे हे चिरंजीव आदरणीय धनंजयजी डोईफोडे. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तर कष्ट घेतलेच, सोसलंच, पण स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा मराठवाड्याचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम सुधाकर काकांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा त्यांचा दबदबा होता हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुधाकररावांचा शब्द हा मुख्यमंत्र्यांच्या समोर पडावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो न झेलावा असं होणे नाही, अशा प्रकारचा दबदबा त्यांचा होता. रेल्वे, सिंचन आणि अनेक विकास कामांची नांदी, म्हणजे मराठवाड्याला उपेक्षित ठेवणाऱ्या सत्ताधिकाऱ्यांच्या समोर सुधाकरराव पाय रोवून उभे राहिले, आपले प्रश्न मांडत राहिले, विकास घडवून आणला. विकासाची गंगा नव्हे गोदावरी ही मराठवाड्यामध्ये वाहत आली. ते काम करण्यासाठीतलं हे अग्रेसर नेतृत्व. यानंतर दिगंबरराव बिंदूंचे नातू या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय सुभाष भास्करराव बिंदू. उभयतांना मी विनंती करते, मीना सुभाष बिंदू आणि सुभाष भास्करराव बिंदू या दोघांनाही मी विनंती करते की त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि सन्मान स्वीकारावा. वडिलांची कीर्ती खरं म्हणजे सांगणारा, जो स्वतःच्या तोंडून सांगतो तो वेडा असतो असं म्हणतो आपण. पण आपल्याला हे माहिती आहे की पूर्वजांकडून ते गुणसूत्रातून येतं, ते रक्तातून येतं, ते श्वासातून येतं आणि त्या श्वासातून, त्या गुणसूत्रातून ज्या वंशजांपर्यंत हा विचार येतो, ती ही मंडळी आहेत, त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. मराठवाडा विकास महामंडळामध्ये सुभाषराव काम करत होते. त्यानंतर त्यांनी खाजगी नोकरी केली आणि आता ते नांदेडमध्ये स्थित आहेत. मंचावरती आहेत सुभाषराव भास्करराव बिंदू आणि त्यांच्या पत्नी सौ मीना सुभाष बिंदू. आदरणीय स्वातंत्र्य सेनानी दिगंबरराव बिंदू यांचे सुपुत्र आणि स्नुषा. यानंतर विष्णुपंत कुलकर्णी पुराणिक. मी कुणाला तरी विनंती करेन त्यांना हात धरून आपण मंचावरती आणावं. 94 वर्षांचं वय आहे. या वयापर्यंत आमची 35वी पुण्यतिथी असेल. खाणं तसं, वागणं तसं, आचार तसा, विचार तसा. अत्यंत म्हणजे येताना मी त्यांना बघितलं, खरं म्हणजे बसून ते आत्ता उठायला थोडासा त्रास झाला असेल, पण येताना बघितलं तर इतके छान आले ते. ताठकण्यानं आजही 94 वर्षाचा माणूस चालू शकतो, येऊ शकतो, इथपर्यंत सभागृहामध्ये व्यासपीठावर येऊ शकतो. याचं कारण सत्यवाचा माझी होती, वाचली न गाथा पोथी. पण त्या सत्यवाचेमध्ये माझ्या देशासाठी मी काही करावं, ही समाजसेवेची, राष्ट्रसेवेची भावना
मनामध्ये कुठलाही किलमिश नसणारा माणूस आरोग्य संपन्न असतो हे शास्त्र सांगतं, आयुर्वेद. कारण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याच्यामध्ये शुद्ध आचरणानं, शुद्ध विचारानं हा सत्वगुण वाढीस लागतो. आणि आयुर्वेद सांगतं सत्वगुण वाढीस असलेलाच माणूस चांगल्या आरोग्यानं जास्त दिवस टिकतो. खरोखर मनापासून स्वागत, अभिनंदन आणि शिरसाष्टांग दंडवत. यानंतर मराठवाड्याचं स्वातंत्र्य सेनानी नेतृत्व जे साहित्य क्षेत्रातही अग्रेसर होतं असे बी रघुनाथ यांचा नातू या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करीन त्यांनी मंचावरती यावं. डॉक्टर राजेश नरवाडकर. सुधाताई म्हणजे ज्येष्ठ मैत्रीण आमची, त्यांचंही तसंच आहे, वय आहे पण अगदी नव्या उमेदीच्या साहित्यिकांमध्ये, कवयित्रींच्यामध्ये मोठ्या आनंदानं मिसळतात. याचं कारण आनंदी, प्रसन्न आणि स्वच्छंदी असं मन. आज त्या उपस्थित नाही आहेत. त्यांचा मुलगा म्हणजे बी रघुनाथांचा नातू या ठिकाणी उपस्थित आहे, राजेश नरवाडकर. बी रघुनाथांच्या वंशजांचा हा सत्कार, हा सन्मान मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्या अनेक वीरांनी आपली आहुती दिली, आपली लेखणी चालवली, आपले विचार आणि आपला आचार याद्वारे हे काम केलं, त्यातले बी रघुनाथ. मंचावरती मी सौ सरदेशमुख यांना आमंत्रित करते. चिठ्ठी आली आहे मला. सौ सरदेशमुख मॅडम, ताई आपण मंचावरती यावं. मी गीताताईंना विनंती करीन त्यांचा सन्मान करावा. या निमित्ताने एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे प्रवीण दादा, की या स्वातंत्र्य संग्रामामध्ये म्हणजे एकूण भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये महिलांची संख्या तशी कमी आहे, पण मराठवाड्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये महिलांची संख्या ही खूप आहे, अधिक आहे. आणि म्हणून मराठवाड्याचं ते वेगळं वैशिष्ट्य आहे की बायकांनी जी उडी घेतली तो आपला संसार बाजूला ठेवून नुसता संसार नव्हे, आदरणीय सौ सरदेशमुख, नाव सांगा ना, नाव प्राजक्ता सरदेशमुख, लेखक प्रवीण सरदेशमुख यांच्या पत्नी. त्यांची भूमिका खरंच मोठी असते. इथे प्रत्येकाला माहिती आहे ते की लिहू देणं आणि त्याची पाठराखण करणं यासाठी या एकूणच मुद्द्याकडे मी पुन्हा वळते की मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्य सेनानी स्त्रिया अधिक आहेत. यांच्यावरती काम फार तोकडं झालं आहे. आणि या स्त्रियांच्या संदर्भात सांगायला गेलं तर नुसता संसार बाजूला ठेवला असं नव्हे, तर पोटचा गोळा मरून पडलाय, त्याला कापडामध्ये बांधून बाजूला ठेवून आलेल्या लोकांना स्वयंपाक करून जेवू घालते, ती माऊली काय जिगर असेल याचा विचार आपण कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे ही. आणि म्हणून अशा कितीतरी स्त्रिया ज्यांचं वेगवेगळं काम आहे, अत्यंत वेगळ्या पद्धतीचं काम आहे, म्हणजे पत्रकं वाटणं असेल, स्वातंत्र्य संग्रामातलं हर तऱ्हेची कामं या बायकांनी केली, पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर मी मोठ्या धाडसानं म्हणेन काकणभर अधिक.
आणि म्हणून या स्त्रियांचा पुन्हा कुठेतरी विचार व्हायला हवा. या निमित्तानं हे औचित्यपूर्ण सत्कार आपण या ठिकाणी केले. यानंतर या ग्रंथासंदर्भात आणि त्यांचं स्वतःचं असं वैयक्तिक मनोगत यासाठी मी आदरणीय डॉक्टर श्री प्रशांत पेशकार यांना विनंती करीन की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय कुलगुरू मनोहर चास्कर सर, या ग्रंथाचे लेखक प्रवीणजी सरदेशमुख, खरं म्हणजे माझे नात्याने ते मामा पण लागतात. माझ्या मामी प्राजक्ता मामी, अनंतराव पांडे सर, माणिकराव भोसले, होळंबे सर, बच्चेवार सर, जोशी सर आणि लाटकर मॅडम, आणि उपस्थित माझ्यासमोरही जे मला विद्वज्जन दिसत आहेत, सगळेजण बरेच जण ओळखीचे चेहरे सगळे दिसत आहेत. सगळ्यांना नमस्कार. खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे आणि त्यामुळे खूप मोठं लांबलचक भाषण मी नक्की करणार नाही. पण औचित्य असं आहे की स्वातंत्र्याचा दुसरा लढा या ग्रंथाचं प्रकाशन आज होतं आहे आणि मी प्रवीणजी सरदेशमुखांचं मनापासून कौतुक किंवा मनापासून अभिनंदन करतो. एक इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, पुढे एक्झिक्युटिव्ह झाला असता, त्यानंतर सुप्रिटेंडंट झालं, इंजिनियर झाला असता, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की PWDमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि सुप्रिटेंडंट म्हणजे काय असतं ते. इथे समोर इंजिनियर बसलेले आहेत. पण ते सगळं VRS घेऊन सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये प्रवीणजी सहभागी झाले. स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि व्यवसाय आणि केवळ त्याच ह्याच्यामध्ये न राहता, त्या चौकटीत न राहता स्वातंत्र्याचा दुसरा लढा लिहावा वाटला, त्याच्यासाठी त्यांनी प्रवास केला, त्याच्यासाठी मेहनत घेतली आणि एक छानसं पुस्तक हे या 75 वर्षाच्या काळामध्ये, या 75 वर्षाच्या या कालावधीमध्ये त्यांनी आपल्यासमोर आणलं. मला असं वाटतं की इतिहास जी पिढी विसरते तिचं भविष्य पण अंधकारमय असतं आणि त्याचं वर्तमान पण वेदनादायक असतं, असं अनेक मोठ्या वक्त्यांनी, लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळं आपल्याला मराठवाड्याला तरी किमान आपला इतिहास विसरता चालणार नाही. सुदैवानं आत्ता या 75 वर्षाच्या काळामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम, अनेक विषय पुढे येत आहेत. जे योद्धा जे गावागावामध्ये लढले, जे हुतात्मे झाले, त्यांच्याबद्दलचा अभ्यास आता होतो आहे. सुदैवानं चास्कर सरांच्या नेतृत्वाखाली आपल्या विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाला एक प्रस्ताव दिलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचं एक मोठं संग्रहालय, एक म्युझियम, केवळ म्युझियमच नाही तर त्या ठिकाणी याच्यावरचा अभ्यास आणि मराठवाड्यातल्या सगळ्या अशा ज्या अनामिक योद्ध्यांच्याबद्दलचा अभ्यास आणि ते शोधून काढून लोकांच्यापर्यंत नेण्याचा एक छान ऑडिओ व्हिज्युअल असं म्युझियमचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून सरांचं टाळ्या वाजून याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता पण दिलेली आहे तत्वतः. त्याचा पाठपुरावा आपण सगळेजण मिळून करूयात आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये असं एक छानसं या विषयातलं एक स्मृती म्हणूया, ती आपण जतन करूयात. मला असं वाटतं की या निमित्तानं मी प्रवीणजी सरदेशमुखांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता सरदेशमुख यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण भक्कम पाठिंबा असल्याशिवाय हे सगळं करता येणं शक्य नाही. माझ्याही सौभाग्यवती समोर बसलेल्या आहेत, त्यामुळं मला हे म्हणणं भाग आहे. त्यामुळं अशा सगळ्या पाठिंब्याचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आदरणीय माननीय अनंतजी पांडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. श्री आदिशक्ती भारत माता, हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, आज ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत, ज्यांनी एकात्म मानवतावादाची संकल्पना साऱ्या विश्वाला दिली,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वर्गीय दीनदयाल उपाध्याय दीनदयालजीबद्दल फक्त एका वाक्यात या ठिकाणी उल्लेख करतो. ललितपूरच्या रेल्वे स्थानकावर ज्यावेळी दीनदयालजींची हत्या झाली, त्यानंतर 2 दिवसांनी ज्यावेळी शोकसभा झाली, त्या शोकसभेमध्ये तत्कालीन पाकिस्तानचे राजदूत यांनी दीनदयालजींना जी श्रद्धांजली अर्पण केली, कला का एक हात टूट गया है, राजनीति आहत है, भक्ति मंदिर की दीवार गिर गई है, अशा या महात्म्याला भावांजली अर्पण करतो. आज एका ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. माननीय डॉक्टर मनोहर चास्कर सर, डॉक्टर प्रशांत पेशकार, माननीय डॉक्टर रघुनाथ होळंबे, माणिकराव भोसले, आदरणीय गीता मॅडम, यशवंत जोशी सर, दीपक बच्चेवार सर आणि ज्यांनी या ग्रंथासाठी अपार असे कष्ट घेतले, मेहनत घेतली, असे प्रवीण सरदेशमुख सर आणि सौ देशमुख वहिनी. खरं म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा हा विषय, हा ग्रंथ जेव्हा मी चाळत होतो त्यावेळी माझ्या मनासमोर विचार पडला, एका अभियंत्याला अशा पद्धतीचा विचार सुचला कसा. या 12 चरित्रांचं ज्यावेळी मी थोडंसं सिंहावलोकन केलं त्यावेळी मला असं लक्षात आलं, त्याग, साहस, चारित्र्य, धैर्य या सर्व गुणांची पार्श्वभूमी या मराठवाड्याच्या धगधगत्या इतिहासामध्ये प्रवीणजींनी शब्दबद्ध केली. ज्या राष्ट्रातील तरुणांना त्यांचा इतिहास माहिती नसतो, त्यांचा भविष्यकाळ अंधारात असतो, असं बेकननी म्हटलं आहे. आणि तोच धागा पकडून प्रवीणजींनी या ठिकाणी दुसऱ्या स्वातंत्र्याचं समर या आशयाचं पुस्तक 12 चरित्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर विशद केलेलं आहे. खरं म्हणजे आज जेव्हा आम्ही या पुस्तकाचा विचार करतो, वाचल्यानंतर आपण प्रत्येकजण जेव्हा हे पुस्तक वाचू त्यावेळी आम्हालासुद्धा प्रश्न पडेल, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशिव, बीड या मराठवाड्याच्या रांगड्या मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने लोकांनी लढा दिला, संघर्ष केला. हा संघर्षाचा जो इतिहास आहे तो अनामवीरांचा इतिहास आहे. लाटकर मॅडमनी उल्लेख केला. खरंच प्रवीणजी, आपल्याला खूप मोठी संधी आहे, कारण तुम्ही त्याचे अभ्यासक आहात. अशा सगळ्या अनामवीरांना आपण आपल्या दुसऱ्या ग्रंथाच्या आवृत्तीमध्ये पुनश्च एकदा सामील करून घ्या. न्यायमूर्ती केशवराव कोरटकरांचं उदाहरण प्रवीणजींच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी मी चाळत होतो, तत्कालीन परभणी जिल्हा, आत्ताचा हिंगोली जिल्हा, वसमत तालुक्यातले राहणारे विनायकरावजी कोरटकर, केवढं साहस, केवढा अद्भुत त्याग, शांत संयमी वृत्ती, एक एक कॅरेक्टर ज्यावेळी त्या पुस्तकातलं आपण बघू, एकेका व्यक्तिमत्वावर किमान 1-1 तास बोलता येईल. परंतु मला जाणीव आहे खूप वेळ झालेला आहे, 5 मिनिटाच्या आत या ठिकाणचा माझा मी विषय संपवणार आहे. परंतु केशवराव कोरटकर ज्या वसमत तालुक्यातले होते, त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसाठी जो यज्ञ आरंभला, अगदी प्रारंभी जो उल्लेख मी दीनदयालजींचा केला, अगदी तशाच पद्धतीनं केशवराव कोरटकरांचं जीवन होतं. न्यायमूर्ती प्रवीणजींनी जो उल्लेख केला, न्याय रामशास्त्री प्रभूने म्हटल्यानंतर न्यायमूर्ती, त्याच पद्धतीनं न्यायमूर्ती केशवराव कोरटकरांचा देखील उल्लेख केला जातो. केशवराव कोरटकर आणि स्वामी श्रद्धानंद यांची एकदा भेट झाली. केशवराव कोरटकरांनी मोठा धनसंग्रह आर्य समाजासाठी करून दिला, स्वतःही धन दिलं. परंतु श्रद्धानंदांनी जी मागणी केली ते म्हणाले, आपका जो बड़ा पुत्र है विनायक, उसे आश्रम में रखना चाहिए. आणि तात्काळ स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. ज्यावेळी केशवरावांनी आपल्या मुलाला 8 वर्षाच्या विनायकाला स्वामी श्रद्धानंदांच्या स्वाधीन केलं आणि ते ज्यावेळी घरी परत आले, त्यांच्या सौभाग्यवती गीताताई, एका मातेचं मन त्यांनी हंबरडा फोडला. माझ्या विनायकाला सोडून आपण कुठे आलात, त्याला कुठल्या राणावणामध्ये आपण सोडलं. त्यावेळी केशवराव कोरटकरांनी त्यांची जी समजूत काढली ती एका मातेची समजूत काढली, ती एका पत्नीची समजूत काढली आणि त्यांनी सांगितलं 15 वर्षानंतर आपला विनायक परत येईल. तो एक या देशाचा देशभक्त, सुजान, सुसंस्कृत नागरिक म्हणून, एक वैज्ञानिक म्हणून परत येईल. म्हणजे केवळ स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून केशवराव कोरटकरांनी या दृष्टीनं, म्हणजे मी मुद्दाम उल्लेख करतो संत नामदेवांचा, म्हणजे हिंगोली आणि नामदेव नरसी जे संत नामदेव जीवन जगले त्यांच्याच विचारांचा पगडा
केशवरावांच्यावरती पडला होता आणि तशाच पद्धतीचं जीवन मराठवाड्यातले हे स्वातंत्र्यसेनानी केशवराव कोरटकर जगले. संतश्रेष्ठ नामदेव महाराज काशीच्या यात्रेला निघाले होते. काशीच्या यात्रेला जात असताना रस्त्यामध्ये सायंकाळ झाल्यानंतर त्यांनी मुक्काम केला भाकरी बनवल्या खाण्यासाठी. आणि एक कुत्रा आला. त्या कुत्र्याने 2 भाकरी तोंडात घेतल्या आणि तो कुत्रा धावायला लागला. ते संतश्रेष्ठ नामदेव होते. नामदेवाजवळ तुपाचा डबा होता. नामदेवांनी विचार केला की या कुत्र्याचं पोट दुखेल त्याने जर नुसती भाकरी खाल्ली तर. आणि नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाचा डबा घेऊन धावत होते. नामदेवने बनवाई रोटी, भूखे कुत्ते ने उठाई, घी का कटोरा लेके दौड़े, प्रभु रूखी तो ना खाओ, कैसी शक्ल बनवाई श्वान की, मुझे ओढणी ओढ दे इंसान की. निश्चितपणे केशवराव कोरटकरांचं जे वर्णन प्रवीणजींनी त्यांच्या ग्रंथात केलं आहे तशाच पद्धतीचं यथार्थ जीवन केशवराव कोरटकर जगलेले आहेत. अशा पद्धतीच्या महामानवांचा जे आमच्या परिसरातलेत, जे आमच्या परिघातलेत, यांचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावा लागतो. हैदराबाद संस्थानमध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी 1905मध्ये टिळकांचं युग होतं, लाल बाल पाल यांचं युग होतं. आणि त्यावेळी केशवराव कोरटकर आणि धर्मवीर वामनराव नाईक यांनी हैदराबादच्या संस्थांमध्ये हैदराबादमध्ये गणेशोत्सवाला प्रारंभ केला. आणि त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि निजामाच्या विरोधामध्ये संघर्षाचं रणशिंग फुंकलं. म्हणजे केवळ प्रवीणजींनी जो उल्लेख केला, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, या पद्धतीचा विचार या रणयोद्ध्यांनी केला. म्हणजे ज्या ज्यावेळी अशा पद्धतीचे अनामवीर आम्हाला लक्षात येतात, ज्या नांदेडच्या पवित्र पावनभूमीवरती आम्ही या पुस्तकाचं प्रकाशन करतो आहोत, विचार करतो आहोत, त्या गुरुगोविंद सिंगांचं जीवनसुद्धा अशाच पद्धतीचं आहे. ज्या जोरावरसिंहांनी वयाच्या 8व्या वर्षी धर्मासाठी बलिदान केलं, फतेसिंहांनी बलिदान केलं, तशाच पद्धतीचं बलिदान या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये या क्रांती योद्ध्यांनी केलं. केवळ 12 जणांचा उल्लेख आहे, परंतु शेकडो जणांनी या ठिकाणी बलिदान केलं आहे. जोरावरसिंह आणि फतेसिंहाचं ज्यावेळी बलिदान झालं त्यावेळी असं म्हटलं जातं, जोरावर जोर से बोला, फतेसिंह जोर से बोला, रखो ईटे भरोगारे, चुनो दीवार हत्यारे, निकलती श्वास बोलेगी, यही दीवार बोलेगी, हजारों बार बोलेगी, हमारे धर्म की जय हो, पिता दशमेश की जय हो. नांदेडच्या या गोदाकाठामध्ये अशा पद्धतीचा त्याग, अशा पद्धतीचं साहस या मराठवाड्याच्या पावनभूमीमध्ये आम्हाला या नरयोद्ध्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि तेही मराठवाडा मुक्तीच्या या स्वातंत्र्ययुद्धाच्या निमित्तानं. मी 12 जणांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकणार नाही, परंतु केवळ त्यांना या जीवनाची निश्चितपणे अशा पद्धतीच्या उदाहरणांनी मी उदाहरण देणार आहे. नरशार्दूल श्यामजीलाल यांचा उल्लेख ज्यावेळी आम्ही करतो, उदगीरामध्ये ज्यांचं वास्तव्य वकील म्हणून ज्यांनी काम केलं, परंतु या नरशार्दूल, आत्ता प्रवीणजींनी उल्लेख केला, सदैव हातामध्ये बंदूक असलेले या केवळ एका व्यक्तीला नरशार्दूल हा सन्मान तत्कालीन कालखंडामध्ये दिलेला होता. या नरशार्दूलाला विश्वासघातानी रझाकारांनी तत्कालीन पोलिसांनी पकडलं, हाल करून जेलमध्ये तुरुंगामध्ये त्यांचे हाल केले. परंतु जे नरशार्दूल असतात, जे नरव्याघ्र असतात, ते पुन्हा पुन्हा जन्माला येत असतात. ज्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे की धर्मासाठी मी मरेन पण माझा धर्म सोडणार नाही, अशा पद्धतीची औरंगजेबाच्या समोर घोषणा करणारे धर्मवीर संभाजी महाराज. हिस्ट्री रिपीट अगेन, इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होत असते. याच पद्धतीने श्यामलालजींनी सुद्धा आपलं बलिदान केलं आहे. धर्मवीर संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं हलाल करून मारण्यात आलं, डोळ्यामध्ये विस्तवाच्या सळ्या खुपसण्यात आल्या, हात तोडण्यात आले, जीभ कापण्यात आली, तरीसुद्धा महाराजांनी स्वतःचा धर्म सोडला नाही. शाहीर योगेश त्यांच्या बलिदानाबद्दल म्हणतात, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दुनिया में जैसा कोई शंभू राजा था. अशा पद्धतीची बलिदानाची परंपरा या देशामध्ये निर्माण झालेली आहे. प्राचीन काळापासून, अर्वाचीन काळापासून, स्वातंत्र्याच्या काळापासून ते मराठवाडा मुक्तीपर्यंत अशा हजारो नरव्याघ्रांनी सर्वस्वाचा होम केला. राष्ट्राय स्वाहा इदम न मम, जे काय आहे ते राष्ट्राचं आहे, माझं काही नाही, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची निश्चितपणे धारणा या मराठवाडा
मुक्तीच्या दिनानिमित्तानं या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्या ज्या क्रांतियोद्ध्यांनी भाग घेतला आणि प्रवीणजींनी ज्यांचा उल्लेख केला त्याच पद्धतीनं हे लोक जीवन जगलेत. आज स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, मराठवाडा मुक्ती दिनाला देखील 75 वर्ष झाली. पुस्तक वाचत असताना प्रवीणजी माझ्या डोळ्यासमोर प्रश्न पडला की या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आम्हाला सुद्धा आज या अनामवीरांचा परिचय नाही. हे 21वं शतक आहे, संगणकाचं युग आहे आणि या संगणकाच्या युगामध्ये हे एवढे 75 वर्षानंतर वीर अनाम असतात. निश्चितपणे 75 वर्षानंतर सुद्धा त्याच पद्धतीचं वातावरण या 21व्या शतकामध्ये आज निर्माण झालेलं आहे. या देशामध्ये जी लोक ताकाला जाऊन तांब्या लपवतात त्यावेळी इतिहास हा विकृत स्वरूपात बनतो. म्हणून मी स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख करतो, मराठवाडा मुक्ती संग्राम हा जिहादच्या विरोधातला संघर्ष होता. आणि आज या मराठवाडा मुक्ती संग्रामच्या 75 वर्षानंतर आम्ही जे पाहतोय लव जिहाद, लँड जिहाद, जॉब जिहाद, थूक जिहादच्या माध्यमातून संपूर्ण देशाला या रझाकारांनी, आधुनिक रझाकारांनी विळखा घातलेला आहे. मला वाटतं प्रवीणजी या पुस्तकाच्या माध्यमातून हीच प्रेरणा आम्ही घेऊ आणि ज्या प्रेरणेच्या माध्यमातून, कारण आमच्या पवित्र हिंदू धर्मानं जगाच्या पाठीवर कुणावरही हल्ला केला नाही, कुणावरही आक्रमण केलं नाही. सगळे मठ मंदिरं जी प्रत्येकाची प्रेरणा पुरुष आहेत त्यांना केवळ आणि केवळ या देशाच्या मातीमध्ये, केवळ आणि केवळ या देशाच्या मातीमध्ये या ठिकाणी प्रार्थना करता आलेली आहे. कब काशी ने काबा की दीवारें तोड़ी, कब हमने मक्का में जाकर मस्जिद या मीनारें तोड़ी, किंतु अपनी धर्म सुरक्षा के बारे में हम सूरज की आग नहा लेंगे, गंगा को पड़ी जरूरत तो हम खून की नदियां बहा देंगे. तुम खूब कुराने पढ़ो लेकिन हमको भी वेद पढ़ने दो, चंदा से बैर नहीं लेकिन सूरज को अर्घ्य चढ़ाने दो, हम सागर है पर मत भूलो तड़वाल बनकर तपते हैं. ज्यावेळी आम्ही तडवाल बनतो त्यावेळी मराठवाडा मुक्त होतो. त्यावेळी हैदराबादच्या निजामाला शरण यावं लागतं आणि ज्यावेळी आम्ही तडवाल बनत नाही त्यावेळी गल्ली गल्लीमध्ये निजाम तयार होत असतात. एका पद्यामध्ये ओळ आहे, घरो घरो में बने जिजाऊ, घर घर में शिवराय. आज पुन्हा एकदा हे पुस्तक चालत असताना मनामध्ये जे विचार येतो की आज पुन्हा एकदा घराघरामध्ये ज्यांचं आत्ता 350 वर्ष आपण साजरं करतोय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ज्यांनी मठमंदिरांची स्थापना केली, त्या मठमंदिराच्या स्थापनेच्या जर रझाकार पुन्हा निर्माण होऊ द्यायचा नसेल, हा हैदोस पुन्हा निर्माण होऊ द्यायचा नसेल तर या पुस्तकाचं पारायण घराघरामध्ये व्हावं लागेल. केवळ 12 लोकांचा इतिहास वाचला, गीताताईंनी चांगला उल्लेख केला, शेकडो अनामवीर आहेत त्यांचा सुद्धा इतिहास समोर आला पाहिजे. परंतु केवळ इतिहास वाचला आणि घरामध्ये इतिहासाची पानं आम्ही चाळत राहिलो एवढ्यावर भागणार नाही. आम्हाला संघटित व्हावं लागेल आणि जोपर्यंत आम्ही संघटित होणार नाहीत तोपर्यंत केवळ आणि केवळ बलिदान द्यावं लागेल. किती दिवस बलिदान द्यायचं? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा बलिदान द्यायचं? बलिदान द्यायला घाबरणारी या देशाची संस्कृती नाही. स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, रामकृष्ण परमहंसांनी या देशाच्या संस्कृतीचं एका वाक्यात उदाहरण सांगितलेलं आहे. व्हेन आय वॉक इंडिया वॉक, व्हेन आय स्पीक इंडिया स्पीक, देअर फॉर आय एम इंडिया. ही भावना ज्यावेळी आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, बालमनावर, या ठिकाणी पुस्तकामध्ये उल्लेख आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वेळी या सर्व क्रांतिकारिकांनी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून क्रांतीची दिशा दिली, राष्ट्रीय शिक्षण दिलं. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय? धर्माचं शिक्षण. आमच्या देशाच्या धर्मानं कुणाकडेही वाकड्या नजरेनं पाहिले नाही. म्हणून या धर्माचं शिक्षण, हिंदुइझम इज अ नॉट रिलिजन, इट इज अ वे ऑफ लाईफ. जीवन जगण्याची पद्धती म्हणजे हिंदुत्व आहे. म्हणून स्वामी रामानंद तीर्थ, आत्ता प्रवीणजींनी जो उल्लेख केला, मृत्यूनंतर सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात आलं. त्याचं कारण आम्ही मैदानावर उभे राहत नाहीत म्हणून निजाम उदयाला येतो. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर आमची संघर्षाची, आरेला कार्य म्हणणारं कोण असेल तर त्या काळातले आर्य समाजाचे कार्यकर्ते होते. म्हणून निजामाने दडपशाही करून आर्य समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना कुठे गोळी घालून मारलं, कुठे छिनून मारलं, जी दिसेल तिथे मारलं. कारण आरेला कार्य ज्यावेळी उत्तर दिलं जातं त्यावेळी समोरच्याला सुद्धा समोरच्याची ताकद लक्षात येते. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा दुसरा स्वातंत्र्य ग्रंथ, जेव्हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आम्ही जेव्हा वाचू तेव्हा मला असं वाटतं की हे 12 लोक म्हणजे आमच्यासाठी एक प्रेरणादायी आहेत. हे आमचे प्रेरणा पुरुष आहेत.
आणि या प्रेरणा पुरुषांच्या आधारावरती आम्ही आमचं मार्गक्रमण करू. आम्हाला निश्चितपणे माहिती आहे की या देशाचं तत्त्वज्ञान हे संतांचं आहे, हे अध्यात्माचं आहे. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेची कल्पना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. हा 17 सप्टेंबर 1948 आलेला सुदिन आहे. घराघरामध्ये ज्यावेळी तिरंगा लहरला, संपूर्ण मराठवाडा रजाकारांच्या जोखडातून ज्यावेळी मुक्त झाला, त्याचवेळी आम्ही भेद सारे मावळू द्या असं म्हणू शकलो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी या संदर्भामध्ये आणि सरदार पटेल यांचं या बाबतीत केवळ आणि केवळ एक मत होतं. असंख्य राजे होते जे पाकिस्तानमध्ये सहभागी होऊ इच्छित होते. आज विचार आपण करूया, या मराठवाड्याच्या भूमीला जर पाकिस्तानमध्ये तत्कालीन सरकारनं मंजुरी दिली असती तर तुमचं आमचं या ठिकाणी आज कुठलाही कार्यक्रम, प्रकाशन, दीपप्रज्वलन हे कुठलीही गोष्ट होऊ शकली नसती. म्हणून हा स्वातंत्र्य युद्धाचा दुसरा जो प्रवास आहे, स्वातंत्र्याच्या नंतरचा 75 वर्षाचा जो प्रवास आहे, तो मला असं वाटतं की निश्चित या दिशेनं आम्ही जाऊया. कारण आमचा देश आज वैभव संपन्न आहे, शक्ती संपन्न आहे. पुन्हा जर पारतंत्र्याच्या गुलामीमध्ये आम्हाला जायचं नसेल, मराठवाडा मुक्तीसाठी जसं आम्ही आंदोलन केलं, आम्ही आंदोलन नक्की करू, अन्यायाच्या विरोधात आंदोलन करू. तत्कालीन काळामध्ये स्वातंत्र्य सेनानी नायकांनी जे आंदोलन केलं ते गोरक्षेसाठी आंदोलन केलं निजाम सरकारमध्ये. गाय नाही कटणे देंगे, देश नाही बटणे देंगे हा नारा त्यावेळी त्यांनी हैदराबादच्या संस्थांमध्ये दुमदमवला होता. आजही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्हाला आमचा देश वैभव संपन्न करायचा असेल तर माझं असं स्पष्ट मत आहे की या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्तानं स्वातंत्र्याचा दुसरा लढा हा आम्ही सर्वजण वाचूया. बालमनावर, युवा मनावर यांचं बीजारोपण करू. हे बीजारोपण करत असताना निश्चितपणे या मातीचं जे वैभव आहे, या देशाचं जे वैभव आहे, जे छत्रपतींचं वैभव आहे, जे गुरु गोविंद सिंगांचं वैभव आहे, जे महाराणा प्रतापांचं वैभव आहे, ते वैभव आम्ही आजरामर ठेवूया. प्रवीणजींना पुन्हा एकदा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो. धन्यवाद. जय श्रीराम. कुलगुरू डॉक्टर श्री मनोहर चास्कर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय उद्घाटकीय हृदगत आमच्यापर्यंत पोचवावं. आजच्या या स्वातंत्र्याचा दुसरा लढा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंचावर माझ्या समवेत माझे व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, राज्यपाल नियुक्त आदरणीय पेशकर सर, तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर होळंबे सर, ज्यांचं अतिशय प्रभावी वक्तृत्व आपण ऐकलं आणि नसानसामध्ये कधीतरी थोडंसं का रक्ताने जरी उसळी घेतली असेल धमन्यामध्ये असं भाषण आपण ऐकलं, ते प्राचार्य पांडे सर, माझे सिनेटचे सन्माननीय सदस्य प्राचार्य बच्छेवार सर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या गीता लाटकर मॅडम, आणि ज्यांच्यामुळं हा योग घडून आला, आपण सगळे इथं उपस्थित झालो, ज्यांनी पुस्तक लिहिलं, ज्या स्वातंत्र्य सेनानींचं कार्य आपल्या समाजापुढं आणलं, ते आदरणीय प्रवीण सरदेसाई, सौ वहिनी जोशी सर, आणि बराच वेळ बसून राहिलेत आणि आता वैतागलेले काही अर्थांशी माझे प्रेक्षक बंधू भगिनींनो. खरं तर मी पहिल्यांदा प्रवीणजी तुमचं विद्यापीठाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि एक चांगलं पुस्तकाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि ते तरुणाईसाठी फार उपयुक्त आहे, पुढच्या पिढीसाठी फार उपयुक्त आहे. योगायोग पहा कसा आहे. खरं तर बच्छेवर सर आणि पेशकर सरांनी मला याचं आमंत्रण दिलं तर मी म्हटलं कुठलं पुस्तक आहे, पुस्तकाचं आपल्याला माहिती नाही, त्याचं प्रकाशन आपण करणार आहे. मी बच्छेवर सरांना म्हटलं सर जरा मला पुस्तक तुम्ही देताल का. बच्छेवर सर म्हटले पुस्तक देतो सर तुम्हाला, पण तुमच्याकडे पहिलं पुस्तक आलेलं आहे. मला सर आधी प्रवीणजी भेटले होते का कार्यक्रमामध्ये, त्यांनी दिलं होतं पण मी विसरून गेलो होतो. पण ज्यावेळी बच्छेवर सरांनी माझ्या हातात दिलं आणि ते वाचलं
तर या पुस्तकाचा आणि कुठंतरी आपल्या सगळ्या ह्या कार्यक्रमाचा मी थोडासा एक योगक म्हणायचा काय असं मी म्हणत होतो. सर, तुमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत, माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत, आणि ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा ज्या हुतात्म्यांच्यासाठी हे सगळे स्वातंत्र्य संग्रामामध्ये पुस्तक लिहिलं गेलं, हुतात्मा झालेत, या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा पत्करलेल्यांच्या मला तो इतिहास पाहायला मिळाला. आणि मीही माझा जन्मच एका हुतात्म्याच्या गावात झालेला आहे. त्या हुतात्म्याचं नाव आहे बाबू गेनू. आणि छत्रपतींचं नाव घेतलं गेलं म्हणजे छत्रपतींचा किल्ला जिथं जन्म झाला त्याच्या पायथ्याशी गाव बाबू गेनूच्या गावामध्ये जन्म झाला. आणि ज्यावेळी संचालक सूत्रसंचालिका आहेत त्या पोवाडा म्हणत होत्या, म्हणजे जो पोवाडा बाबू गेनूचा पहिलीपासून बालवाडीपासून त्या ग्रामीण शाळेमध्ये गावातल्या बाबू गेनूच्या नावाच्या शाळेमध्ये जो पोवाडा कानावरती 10वीपर्यंत पडत होता, ते रक्त माझं असं उसळायला लागलं. आणि इथला पोवाडा ऐकून मला त्या ओळी आठवायला लागल्या का मुंबईला काळबादेवीमध्ये ज्यावेळी कपड्याचा ट्रक बाबू गेनूने अडवला, छोटा 16-17 वर्षाचा कवळा पोरगा भारताचा झेंडा घेऊन ज्यावेळी उभा राहिला, मग गोरासाहेब जो लालीलाल झाला, गोरासाहेब लालीलाल झाला, रागाने बसला गाडीला, भरधाव सोडली गाडीला, क्षणार्धात रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, बाबू गेनू गतप्राण झाला. याचं कुठंतरी मॅडम असं ऐकत असताना अंगावरती शहारे येतात. आणि मग मला कुठंतरी वाटलं का आपण योग्य प्रकाशनाला आलेलो आहोत. त्यामुळं पेशकर सर, बच्चेवार सर, तुमचं मनापासून अभिनंदन. मला अशा कार्यक्रमाला तुम्ही बोलावलं. खरं तर मराठवाड्यामध्ये एक खंत व्यक्त केली, तीही मी व्यक्त करतोय. मी ज्या विद्यापीठाचा कुलगुरू आहे त्या विद्यापीठामध्ये कुठंतरी सर स्वामीजींचं छानचं स्मारक व्हायला पाहिजे. तर आपण सगळ्यांनी, आम्ही तर आता 100 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. आणि जर नशिबाने तो आपल्याला मिळाला आणि झालं तर या मुक्तीसंग्रामातल्या सगळ्या स्वातंत्र्यवीरांचं, हुतात्म्यांचं तिथं स्मारक होईल. आणि पुढच्या दृष्टीने पुढच्या पिढीला ते प्रेरक ठरेल का आपल्याला, आपण कशामध्ये स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, कुणी मिळालं, किती कष्ट हाल अपेक्षा शोधल्या आहेत, हे आत्ताच्या नवीन पिढीला कळालं पाहिजे. जे पांडे सरांच्या भाषणातनं आलं, जे प्रवीणजींच्या पुस्तकातनं येणार आहे, आणि जे पुस्तक प्रवीणजी लिहिणार आहेत, त्या भगिनी ज्या अजून पुढे आलेल्या नाही आहे स्वातंत्र्य सेनानी, सर पहिलं तुम्ही भगिनीवरचं पुस्तक आणा. माझ्या माय माऊलींना ते पुस्तक कळलं पाहिजेत, तरुणाईने वाचलं पाहिजेत. पांडे सर नुसतं पुस्तक वाचून पडणार नाही आहेत, तर ते ह्या माझ्या तरुण पिढीच्या रक्तामधने, विचारामधनं आचरणात आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं ह्या पुस्तकाचा आणि आपल्या अशा कार्यक्रमाचा त्याला उपयोग होईल असं मला मनापासून वाटतं. खरं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही नवीन पॉलिसी आणलेली आहे. या नवीन पॉलिसीमध्ये एक विषय आणलेला आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम. आणि हे इंडियन नॉलेज सिस्टीम ज्यावेळी आपण भारताचा, महाराष्ट्राचा सगळ्याचा इतिहास जो आपण आणायचा लागू, 2 प्रकारचा IKS आणलेला आहे. एक जनरल IKS आणलेला आहे आणि एक आमच्या सब्जेक्टमधला IKS आणलेला आहे. तर प्रवीणजी आपल्या काही पुस्तकातल्या अशा प्रकारचे जे काही चांगले हुतात्मे सगळे आलेले जे यायचे आहेत ते खरं आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजेत. आणि माझ्या एका विद्यार्थ्यांनी एका हुतात्म्यावरती निदान एक तरी पान लिहून काढावं. ज्यावेळी पान लिहून काढेल हुतात्म्यावरती माझा विद्यार्थी, त्यावेळी त्याच्या मनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये तो कुठेतरी हुतात्मा भिनला जाईल आणि डोक्यामध्ये चांगले विचार राहतील, चांगली तरुणाई बढेल असं मला नेहमी वाटतं. आणि ते या पुस्तकाच्या माध्यमातून आणि अशा कार्यक्रमातून व्हावं ही माझी अपेक्षा आहे. निश्चितपणे विद्यापीठाच्या स्तरावरनं ॲकॅडमिकच्या बाबतीमध्ये हा विद्यार्थी इथला भुकेलेला आहे. आपण त्याला काय काय द्यायचं आहे ते आपण देत राहूया. आणि हे सगळं करत असताना एक चांगली प्रतिभाशाली, एक चांगली पिढी निर्माण व्हावी. सगळ्यात मध्ये आज तर पिढी होते, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, आपण समाजामध्ये वेगवेगळ्या घटना ऐकतो. म्हणून
अशा प्रकारच्या याच्यातनं मूल्य शिक्षण ही रुजली पाहिजेत, व्हॅल्यू एज्युकेशन हे झालं पाहिजेत. आणि यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेतला पाहिजे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर जे आहेत, ज्या रझाकांच्या जुल्मामधून, मला एक उदाहरण त्यांनी आता सहज सांगितलं बसल्या बसल्या, मी विचारलं सरदेसाई सरांना, सर तुम्ही इकडं कशी काय वळलात? तसं हे लिखाणाचं आणि PWDच्या इंजिनियरचं काहीच संबंध नसतो सर, म्हणजे तुम्ही वळला कसे काय इकडं त्याच्यामध्ये? तर सरांनी मला सांगितलं, सर 75 वर्ष झाल्यानंतर गडकरी साहेबांचं त्यांच्या बोलण्यातनं आलं, त्यांनी विचार लिहायला लागले, विचार लिहायला सुरुवात केली आणि ते पण आपल्या भागामधले विचार लिहिलेत. आणि हे विचार लिहित असताना त्यांचं संशोधन, खरं एखादा लेख लिहायचा म्हटलं ना एवढं सोपं नसतं आहे. 10 पुस्तकं चाळायला लागतात, 10 पुस्तकं 10-10 तास द्यायला लागतात. वहिनी तुम्हालाही त्रास झाला असणार आहे, कधीतरी तुम्ही चिडल्या असणार आहेत का बंद करा आता हे असलं लिहिणं, परंतु त्यांनी ते चालू ठेवलं. वहिनींनी त्यांना साथ दिली आणि चांगल्या प्रकारचं पुस्तक त्यांनी त्या समाजापुढं आणलेलं आहेत. माझी निश्चितपणे सर या प्रकारचं लेखन आपण भविष्यामध्ये करत जा. मी जास्त वाचलेलं नाही आहेत, पण मी जे अभिप्राय आले त्याच्यामधले ते वाचलेले आहेत. आणि ज्या स्वातंत्र्यसेनांनी काही काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत, म्हणजे सगळ्यात मला जे वाक्य त्यातलं भावलं ना, रोविला मी झेंडा रोविला, याच्यामधला जो मी शब्द आहे ना, तो मनाला इथं ठसतो, मनाला लागून जातो. हे वाक्य तुम्ही जर परत जर म्हटलं तर मग होतं, नुसतं जर मी काढला असता रोविला झेंडा रोविला अशा वाक्याला अर्थ नव्हता. पण ज्यावेळी स्वातंत्र्य नव्हतं, पारतंत्र्य होतं आणि पारतंत्र्यामध्ये रोविला मी झेंडा रोविला हे वाक्य मी मध्ये फार अंडरलाईन करून जातं आणि ते मनाला ठसणारं वाक्य आहे. आणि त्या काळामध्ये असं वाक्य म्हणणं म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखं होतं. अशी लोक तयार झाली आणि म्हणून मराठवाड्याचा हा मुक्तीसंग्राम दिन आपल्याला पाहायला मिळतो. अशा सर्व हुतात्म्यांना, स्वातंत्र्यांना मी मनापासून वंदन करतो. आणि आज ज्यांची जयंती आहे ते दीनदयाळ शर्माजी यांनाही सकाळी आम्ही श्रद्धांजली वाहिली. त्यांना पुन्हा एकदा स्मरण करून पुन्हा एकदा सर आपण या ठिकाणी मला बोलावलं आणि माझा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. प्रवीणजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या पुस्तकात लिहिण्यासाठी. पुढच्या पुस्तकाला तुम्ही बोलावलं तर जरूर येईल, तुम्ही नाही बोलावला तर पुढे येईल, पण निश्चितपणे येईल एवढं नियमितपणे सांगतो आणि माझं मनोगत संपवितो. धन्यवाद. या ग्रंथाचं प्रकाशन होणं खरोखर संयुक्तिक आहे आणि मला वाटतं IKSच्या संदर्भाने नीतिमूल्यांची शिकवण आपण रुजवण करण्यासाठी म्हणतो, तर स्वार्थी जगण्यापेक्षा निस्वार्थी जगलेल्या लोकांच्या या प्रेरणा चरित्रांमधून IKS हे इम्प्लिमेंटेशनचं काम केलं पाहिजे. आम्ही फक्त विद्वज्जड उपनिषदांमधलं तत्त्वज्ञान म्हणजे IKS नव्हे, तर ते त्याचं उपयोजन ज्या लोकांनी केलं त्या तत्त्वज्ञानाचं, त्यांचं चरित्रही त्याबरोबर सांगितलं गेलं पाहिजे. मला वाटतं हा अत्यंत उत्तम उपक्रम या निमित्तानं होऊ शकतो. या एकूणच सुंदर अशा कार्यक्रमाचं ऋणने निर्देशन करण्याची विनंती मी आदरणीय संतोषजी कुलकर्णी यांना करते. या कार्यक्रमाचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे ऋणनिर्देश, ते करण्याचं काम मी करत आहे. प्रवीणजी सर देशमुख लिखित स्वातंत्र्याचा दुसरा लढा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहरजी चास्कर सर आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं. त्याबद्दल मी संयोजन समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला ज्यांचं बहारदार असं वक्तृत्व आपल्याला ऐकायला मिळालं ते प्राचार्य अनंत पांडे सर, डॉक्टर प्रशांत पेशकार सर, गुरुवर्य डॉक्टर रघुनाथ होळंबे सर, माणिकराव भोसले सर, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी महात्मा गांधी मिशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर गीता लाटकर मॅडम व संस्थेने मुख्य संयोजक म्हणून आम्हाला बहुमोल मदत केली
मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्यामुळंच हा कार्यक्रम यशस्वी झाला. मॅडम आपलंही खूप खूप आभार. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर दीपक बच्चेवार सर, डॉक्टर विजय पवार सर, डायरेक्टर ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, तसेच बाबू अन्मलवाड, प्राचार्य पिंपळदरे सर, तसेच डॉक्टर यशवंत जोशी सर, तसेच मातोश्री प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर LM वाघमारे सर, डॉक्टर काजी सर, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉक्टर ब्रिजेश अय्यर सर, तसेच कंधारच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे सचिव डॉक्टर सुनील धोंडगे सर, तसेच प्रभारी प्राचार्य महेंद्र कुलकर्णी सर, प्राध्यापक संजय देऊळगावकर सर, तसेच नाना पालकर शैक्षणिक संकुल, या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. कुणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. आणि सर्वात शेवटी आपण सर्व रसिक श्रोते, शहरातील बुद्धिजीवी वर्ग, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्या सर्वांचे आभार. तसेच स्वागत गीत गाण्यासाठी डॉक्टर प्रमोद देशपांडे व सौ अंजली दीक्षितताई यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन करून आम्हाला सहकार्य करणाऱ्या आमच्या भगिनी प्राध्यापिका डॉक्टर वैशालीताई गोस्वामी यांचेही आभार व्यक्त करतो. यानंतर एक छोटीशी विनंती आहे, आपलं सूत्रसंचलन करणाऱ्या डॉक्टर वैशाली गोस्वामी यांचा सत्कार डॉक्टर गीता लाटकर मॅडम यांनी करावा, मी त्यांना विनंती करतो. 16व्या पिढीतील वंशज आहेत, अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, लेखिका आहेत आणि उत्कृष्ट निवेदनकार आहेत. यानंतर वंदे मातरम होईल व कार्यक्रमाची सांगता होईल. वंदे मातरम गातील सौ दीक्षितताई. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.